नमस्कार. सर्वप्रथम विचार मंचावर बसलेले आमचे मित्र, या कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉक्टर सोनवणे सर, जडे मॅडम, तसंच ज्यांनी सातत्याने फॉलोअप ठेवला आमचे मित्र दुसरे वासरे सर, त्यांनी सूत्रसंचालन करतायत से अजय चौधरी सर, आणि त्याचबरोबर सर्व कृषी विज्ञान मंडळाचे सर्व सदस्य बंधू भगिनी, आपणा सर्वांचं मी मनपूर्वक कृषी विज्ञान केंद्र खरपुडी जालना आणि जैन इरिगेशन सिस्टीम लिमिटेड जळगावच्या वतीने हार्दिक स्वागत करतो. मित्रांनो, विषय हा एकदम आगळा वेगळा आहे. ही विचारांची मी पेरणी करणार आज. आणि जसं सोनवणे सरांनी म्हटलं की स्वप्न बघितलं पाहिजे. मी तर म्हणतो नेहमीच स्वप्न मोठी बघा, पण ती बघण्यासाठी ते साध्य करण्याकरता प्रयत्नसुद्धा केले पाहिजेत. गेल्या 12 वर्षापासून मी मका पिकामध्ये संशोधन करतो आहे आणि पहिला शास्त्रज्ञ आहे भारतातला की मकाचं एकरी 100 क्विंटल उत्पादन येऊ शकतं, याची खात्री मला. पण त्यासाठी जसं याची प्रस्तावना जर बघितलं आपण, तर मका पिकाचं उत्पादन सरांनी सांगितलं. जेव्हा आम्ही 100 क्विंटलवरती बोलायला लागलो, लोक मला वेडे म्हणायला लागले. पण मित्रांनो, जी क्रांती जी होती ना, ती वेड्या माणसाकडेच होती. शहाणे माणसं फक्त गंमत बघतात होतं. फ्रान्समध्ये जी क्रांती झाली होती, फक्त ते 8 लोकांनी केली क्रांती ती. म्हणून जर पोहण्याचा आनंद तुम्हाला घ्यायचा असेल ना, तर तुम्हाला नदीमध्ये किंवा स्विमिंग टॅमध्ये उडी मारावंच लागेल तुम्हाला. मग 100 क्विंटल त्या काठावरती बसून तुम्हाला पोहण्याचा आनंद घेताच येणार नाही. मग जेव्हा एकरी 100 क्विंटलची संकल्पना मांडली मी, गेल्या 5 वर्षापासून मी सांगतोय लोकांना, 100 क्विंटल उत्पादन ही जेव्हा संकल्पना मांडली, तेव्हा लोकांना खूप, म्हणजे शेतकरी सोडा, शास्त्रज्ञ, कंपनीचे अधिकारी यांनाही विश्वास नव्हता त्याच्यामध्ये. परंतु ते साध्य करण्यासाठी काय काय केलं पाहिजे हे पण समजून घेतलं पाहिजे. सरांनी वेगवेगळ्या कॅटेगरी सांगितल्या, ज्यांचं 15 क्विंटल आहे, कोणाचं 25 क्विंटल आहे, कोणाचं 30 क्विंटल आहे, कोणाचं 40 क्विंटल आहे, कोणाचं 50 क्विंटलचं आहे. निदान एकरी 100 क्विंटल उत्पादन मिळतं हे लक्ष ठेवून जर काम केलं आपण, तर आपल्याला मिळणाऱ्या उत्पादनाच्या पेक्षा दुप्पट उत्पन्न झालं तर आपल्याला काय प्रॉब्लेम आहे का सोनवणे सर? आपल्याला जे उत्पादन मिळतं आहे, या तंत्राची जोड दिली तर त्याच्यापेक्षा तुमचं जर दुप्पट उत्पादन झालं किंवा तिप्पट उत्पादन झालं तर तुमचं आर्थिक फायदेशीरच असणार आहे. पहिलं आपण मकाचं एकरी 100 क्विंटल उत्पादन येऊ शकतं, कसं येऊ शकतं त्याच्यावरती आपण आज विचार मांडणार आहोत. तुमच्या मनात अनेक प्रश्न असतील, अनेक शंका असतील, अनेक समस्या असतील, प्रश्न असतील. तुम्ही व्याख्यान चालू असताना विचारत हरकत नाही किंवा संपल्यानंतर मला विचारत हरकत नाही. निदान हा मका विषय मांडायला कमीत कमी 1 दिवस तरी पाहिजे, कारण आपल्याला 1 तासामध्ये तो विषय संपवायचा आहे, कारण तुमचा संयमसुद्धा तेवढं बसण्याचं जास्त नाही आहे. पण मी एक बघितलं सोनवणे सर, जेव्हा एखादी कार्यक्रम पेड असतो ना, मी पुण्याला बरेच कार्यक्रम करतो, पेड कार्यक्रम असतात. आता 5,000 रुपयाचं तिकीट असतं जातं, पण हेच शेतकरी असतात तिथे. पण कार्यक्रम संध्याकाळपर्यंत उठत तिथे जेव्हा पेड कार्यक्रम असतात त्यावेळेस. आणि फुकटचा असला ना, कधी जेवणाची लाईन लागते, मग मध्येच 10-12 वेळा उठून जाणार, पळून जाणार. हा एक फरक मला बघायला. जेव्हा पेड कार्यक्रम असतात ना, त्याचं गांभीर्य जास्त असतं, बरोबर आहे. पण कृषी विज्ञान केंद्र जालना मध्ये तुमच्यात आणि त्यांच्यामध्ये जे नातं आहे, संबंध आहे, ते पेड कार्यक्रमापेक्षा कितीतरी जास्त बरं. म्हणून तुम्ही लोक दिवसभर तरी माझा म्हटलं तर बसणारे लोक आहेत, बरोबर आहे. आपण जास्त वेळ न घालता मका एकरी 100 क्विंटल उत्पादन याच्यावरती आपण विचार मंथन करूया. आणि आमचं मिशन आहे आणि ॲक्शन मोडमध्ये हे मिशन घेतलं सर आपण. ह्या मिशनमध्ये आपण सामील व्हा
आणि आपलं एकरी 100 क्विंटल उत्पादन मिळण्यासाठी आपण प्रयत्न करूया, कारण भविष्यातलं पीक हे मकाच असणार आहे. हे तुम्ही लक्षात घ्या, भविष्यातलं पीक हे मकाच असणार आहे आणि त्या दृष्टिकोनातून आपण ह्या पिकाकडे बघितलं पाहिजे. हल्लीची जी शेती जी आहे मक्याची ती बरीचशी पारंपरिकच आहे, बरीचशी. किंबहुना ठिबकवरती पण लोक मका लावत असतील, पण तीसुद्धा पारंपरिकच अजून मी म्हणेल, आणि त्याला तंत्रज्ञान म्हणून वापरतच नाही. जरी महाराष्ट्रामध्ये शेतकरी ठिबक सिंचनाचा वापर जास्त करत असले तरी आपल्या शेतकऱ्यांनी ठिबक सिंचन तंत्रज्ञान हे समजून घेतलेलंच नाही अजून, आणि त्याचा ते तंत्रज्ञान वापर न करता हार्डवेअर वापर करताय. अजूनही ते पिकाला किती पाण्याची गरज आहे आणि किती पाणी दिलं गेलं पाहिजे, ठिबक सिंचन संच किती वेळ चालू होतो, ठिबक सिंचन संच तांत्रिकदृष्ट्या आपल्या शेतात त्याची उभारणी केलेली आहे का, हे काहीच बघत नाही. फक्त बंडलची भाषा असते, स्वस्त बंडल आणून पसरायचं. त्यामुळे तंत्रज्ञान समजून घ्या, तंत्रज्ञानाचे फायदेसुद्धा आपल्याला अधिक मिळणार आहे. पण मका पिकासाठी आपल्याला काय तंत्रज्ञान वापर करता येईल ते आपण बघूया. इकडे येणार आहे का हे, का तिकडे मला आमंत्रित केलं, माझे विचार मांडण्याची संधी उपलब्ध करून दिली, त्याबद्दल आभार मानलेत. कृषी विज्ञान केंद्र खतपडी जालनाचे विजय अण्णा बोराडे आमचे फार जुने स्नेही, त्यांचे आभार मानले पाहिजेत. त्यांनी विश्व उभं केलेलं आहे. आणि सोनवणे सर आणि त्यांची टीम आणि कृषी विज्ञान मंडळाचे सर्व सदस्य, कारण मी अनेकदा या कृषी विज्ञान केंद्रामध्ये आलो आणि प्रत्येक कार्यक्रमात निदान 200-300 लोक कार्यक्रमाला नेहमी असतात. ह्या कार्यक्रमाचा ऑब्जेक्टिव्हच आहे की एकरी 100 क्विंटल उत्पादन येतं याच्याबद्दल उत्सुकता निर्माण करणं. दुसरं, मला माहिती आहे हे चॅलेंजिंग आहे पण शक्य आहे. हे चॅलेंज आपण स्वीकारलं पाहिजे आणि या मकाच्या शेतीकडे बघण्याचा दृष्टिकोन आपण बदलला पाहिजे, व्हिजन बदललं पाहिजे आपलं. त्याचबरोबर शेतकऱ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्याचं काम या कार्यक्रमातून होणार आहे, कारण कॉन्फिडन्स नसेल तर काहीच होणार नाही. कॉन्फिडन्स निर्माण करणं फार महत्त्वाचं आहे. आणि 100 क्विंटल उत्पादन कसं घ्यायचं, एकरी 20 क्विंटलवर जंप आपल्याला 100 क्विंटलवर घ्यायची आहे, ती जंप कशी घेता येईल त्यासाठी हा प्रबोधनाचा कार्यक्रम हा कृषी विज्ञान केंद्र जालनाच्या माध्यमातून आपण इथे करतो आहे. खरं बेसिक ह्या 100 क्विंटल उत्पादन घेण्यासाठी गरज काय आहे त्याची, पहिले तुमची स्ट्रॉंग विल पॉवर पाहिजे की मला उत्पादन घ्यायचंच आहे. विल पॉवरमध्ये आपण कमी पडतो इथे. त्याच्यानंतर शेतकऱ्यांनी समजलं पाहिजे की मक्याची शेती जी आहे हे शास्त्र आहे. फार्मर शू अंडरस्टँड ॲग्रिकल्चर इज अ सायन्स, म्हणून याला शास्त्रीयदृष्ट्या आपल्याला ती शेती करायला पाहिजे. शास्त्र लक्षात घ्या. दुसरा बिझनेस या एकरी 100 क्विंटल उत्पादन घेणं आणि एकरी 15-20 क्विंटल उत्पादन घेणं याच्यात फरक आहे. म्हणून हा बिझनेस या बिझनेस म्हणून आपण त्याला विचार केला पाहिजे. त्याच्यानंतर ह्या 100 क्विंटल उत्पादनासाठी नवीन तंत्रज्ञान, ज्या नवीन प्रोडक्शन टेक्नॉलॉजी आम्ही डेव्हलप केली त्या टेक्नॉलॉजीचा आपल्याला वापर करावा लागेल. शेतकरी आता काय म्हणजे 4 नंबरचं आहे, सध्या शेतकरी काही वापरायला लागले, ठिबकवरती मका लावायला लागलेत, परंतु पारंपरिक पद्धतीनेच आहेत. अजूनही पारंपरिक पद्धतीनेच आहे. म्हणजे 2 ओळीचं अंतर किती पाहिजे, 2 झाडातलं अंतर किती पाहिजे, म्हणजे अगदी सपाट जमिनीवरती लावायचं, वाटेल तसं ठिबकने पाणी देणं, किती तास द्यायचं त्याला, ठिबकचा वापर त्याला ठिबक खतं देणं न देणं, ठिबकमधून खतं देणं अपेक्षित आहे, फर्टिगेशन करणं अपेक्षित आहे, ते त्याच्यात दिसत नाही. ह्या सर्व महत्त्वाच्या गोष्टी त्याच्यामध्ये, ज्या बेसिक गोष्टी तुम्हाला सांगतो. प्रत्येक गोष्ट जर तुम्ही समजून घेतली तर निश्चित त्याचा फायदा त्याच्यामध्ये होणार आहे. आता मकाचा उपयोग जो आहे त्याचा शेतकरी, आता सोनवणे साहेबांनी म्हटलं की मक्याचा दुसरा उपयोग जो आहे तो सायलेजसाठी होत आहे, मुरघास. म्हणून त्या मक्याचे वेगवेगळे उपयोग त्याच्यामध्ये दाखवले मी तुम्हाला. ते दाण्यांकरताही सुद्धा उपयोग होतो आहे, स्वीटकॉर्नसाठी सुद्धा उपयोग होतो आहे, बेबीकॉर्नसाठी उपयोग होतो आहे, त्याच्यानंतर तुमचं पॉपकॉर्नसाठी होतो आहे, त्याच्यानंतर फॉडरसाठी होतं आहे, मुरघास मी म्हटलं. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे इथेनॉल. 23 डिसेंबर 2023ला शासनाचा निर्णय झाला की आता
जवळपास जे 12% इथेनॉल आपण वापरतोय, आता यावर्षी 16% झालं ते त्यांना 28%पर्यंत घेऊन जायचं आहे. इथेनॉलसाठी मका खूप लागणार आहे, म्हणून सर्वात मुख्य जो उपयोग होणार आहे तो मकाचा इथेनॉलसाठी उपयोग होणार आहे. तर मकाचं जर आपण बघितलं आपण ॲट ए ग्लान्स, मला तिकडे यावं लागेल. मला आवाज येतो तुमचा? आवाज येतो तिकडे? म्हणून मका पिकाला तृणधान्याची राणी असं म्हटलं जातं. खूप लोकांना माहीत नाही मका पिकाला तृणधान्याची राणी म्हटलं जातं असं. कारण याचं आहे की सर्व तृणधान्यांमध्ये मका पिकाची उत्पादन देण्याची क्षमता सर्वात जास्त आहे. तसं पाहिलं मका पिकाचा जो नेटिव्ह जो आहे तो अमेरिका आहे, आणि याचा ह्युमन कन्झम्पशनमध्ये ॲनिमल कन्झम्पशनमध्ये वापर खूप जास्त होत आहे. म्हणजे पोल्ट्री फीड असेल, कॅटल फीड असेल, त्यासाठी जास्त वापर होत आहे. जवळपास 168 देशांमध्ये मक्याची शेती होते. नुसतं भारतातच नाही, जे 6 जे खंड आहेत आपले, त्या सर्व खंडांमध्ये मक्याची शेती होते 168 देशांमध्ये. आणि प्रामुख्याने मका पिकाचे जे पिकवणारे देश आहेत ते अमेरिका आहे, अर्जेंटिना आहे, युक्रेन आहे, चायना आहे, ब्राझील आहे, साऊथ आफ्रिका आहे, रशिया आहे, नंतर मेक्सिको आहे आणि भारत आहे. त्यामध्ये ह्या सर्व प्रमुख देश आहेत मका पिकवणारे. आणि सर्वात जास्त उत्पादन घेणारा देश जो आहे तो मका पिकाचं USA मध्ये, अमेरिकेमध्ये त्याची उत्पादन देण्याची क्षमता सुद्धा सर्वात जास्त आहे. साधारणपणे 180 दशलक्ष हेक्टर मका पिकाचं आहे, आणि मका पिकाची उत्पादकता जी ती 5.72 टन पर हेक्टर, म्हणजे जवळपास 57.2 क्विंटल पर हेक्टरची उत्पादकता देश जागतिक पातळीवरती आहे. हा भारतातला मक्याचा मॅप आहे की भारतामध्ये मका कोणकोणत्या राज्यामध्ये होतो. म्हणजे जम्मू काश्मीरपासून तर खाली केरळपर्यंत तुम्हाला बघायला मिळेल, आणि गुजरातपासून तर तुमच्या 7 सिस्टरपर्यंत तुम्हाला मका पिकाची शेती तुम्हाला बघायला मिळणार आहे. तर बस आपण भारताचा जर विचार केला तर जवळपास 107 लाख हेक्टर क्षेत्र मका पिकाचं भारतामध्ये आहे, आणि भारतातली मक्याची उत्पादकता जी आहे ती 35 क्विंटल पर हेक्टरची उत्पादकता आहे. सोनवणे साहेब, 35 क्विंटल पर हेक्टरची आपली उत्पादकता भारत देशातली आहे. त्याच्यामध्ये खरीप, रबी, समर तिघ सीजनमध्ये येतात. त्याच्यामध्ये भारतामध्ये महाराष्ट्र, कर्नाटका, आंध्र प्रदेश, तेलंगणा, तामिळनाडू, गुजरात, मध्य प्रदेश, राजस्थान, बिहार, पंजाब, हिमाचल प्रदेश, जम्मू काश्मीर हे मका पिकवणारे राज्य आहेत. आणि साधारणपणे ग्लोबल प्रोडक्शन मक्याचं जे आहे ते 1080 मिलियन मेट्रिक टनचं आहे, आणि 168 देशामधून 91 नंबर आपला भारतातला मका पिकवणारा देश आहे. हे मका पिकाचं वैशिष्ट्य की कमी वेळेमध्ये, कमी कालावधीमध्ये, कमी पाण्यामध्ये, सोनवणे साहेब कोणीतरी बोलत मग जास्त पाण्यामध्ये, कमी पाण्यामध्ये, कमी वेळेमध्ये, कमी कालावधीमध्ये सर्वात जास्त उत्पादन देण्याची क्षमता मका पिकाची आहे. मेज इज अ लेस वॉटर डिमांडिंग अँड गिव्स हायर यील्ड पर हेक्टर. आणि केंद्र शासनाच्या डबलिंग फार्मर्स इन्कममध्ये मका पीक आयडेंटिफाय केलं त्यांनी. मका पिकासाठी डबलिंग द फार्मर्स इन्कमसाठी, म्हणजे शाश्वत शेतीसाठी आपण जे विचार करतोय, शाश्वत शेतीकरता मका पीक हे उत्तम पीक आहे. त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे या मका पिकाच्या शेतीमध्ये जवळपास 15 मिलियन फार्मर एंगेज आहे त्याच्यात. आणि जवळपास या मका पिकाचं भारतातलं उत्पादन जे ते 38 मिलियन मेट्रिक टनचं आहे. आता चालू झालं होतं, मला काय जाणवलं नाही. हां, बंद होतं ना. काही काळजी करायचं कारण नाही, आता जी सुरुवात झाली आता ये तो ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है की नाही. आणि भारतातलं मक्याचं उत्पादन आणि जगातल्या मक्याच्या उत्पादनामध्ये 130% फरक आपल्यामध्ये आहे अजूनसुद्धा. विशेष म्हणजे 29% मकाची शेती भारतातली जी आहे ती अंडर इरिगेशन आहे. आणि मका पीक तुमचं खरीप, रबी, समर तिघ हंगामात तुम्ही घेऊ शकतात.
साधारणपणे क्षेत्राच्या बाबतीत जर बघाल तर भारतामध्ये अमेरिकेत 321 लाख हेक्टर क्षेत्र आहे आणि 109 क्विंटल पर हेक्टरची उत्पादकता आहे. अर्जेंटिनामध्ये 87 लाख हेक्टर क्षेत्र आहे, 67 क्विंटल पर हेक्टरची उत्पादकता आहे. युक्रेनमध्ये 41.30 लाख हेक्टर क्षेत्र आहे, 68 क्विंटल पर हेक्टरची उत्पादकता आहे. ब्राझीलमध्ये 210 लाख हेक्टर क्षेत्र आहे, 57 क्विंटल पर हेक्टरची उत्पादकता आहे. नंतर मेक्सिकोमध्ये 68 लाख हेक्टर क्षेत्र आहे आणि 40 क्विंटल उत्पादकता आहे आपली. भारतामध्ये 107 लाख हेक्टर क्षेत्र आहे तर 35 क्विंटल पर हेक्टरची उत्पादकता आहे. आणि जगामध्ये 1860 लाख हेक्टर क्षेत्र आहे आणि 57 क्विंटलची उत्पादकता आहे. तर पण राज्यावाईज जर पाहिलं भारतामध्ये तर कर्नाटकामध्ये 19 लाख हेक्टर क्षेत्र आहे आणि 31 क्विंटल पर हेक्टरची उत्पादकता आहे. मध्य प्रदेशमध्ये 14 लाख हेक्टर क्षेत्र आहे, 32 क्विंटलची उत्पादकता आहे. महाराष्ट्रामध्ये 13 लाख हेक्टर क्षेत्र आहे, 29 क्विंटलची उत्पादकता आहे. बिहारमध्ये 7 लाख हेक्टर क्षेत्र आहे, 59 क्विंटलची उत्पादकता आहे. तामिळनाडूमध्ये 4 लाख हेक्टर क्षेत्र आहे पण उत्पादकता 70 क्विंटलची पर हेक्टरची उत्पादकता आहे. आंध्र प्रदेशमध्ये 4 लाख हेक्टर क्षेत्र आहे, 71 क्विंटलची उत्पादकता आहे. तेलंगणामध्ये 5 लाख हेक्टर क्षेत्र आहे, 56 क्विंटल उत्पादकता आहे. उत्तर प्रदेशमध्ये 9 लाख हेक्टर क्षेत्र आहे, 22 क्विंटलची उत्पादकता त्यांची आहे. गुजरातमध्ये 4 लाख हेक्टर क्षेत्र आहे आणि 21 क्विंटलची उत्पादकता आहे. आणि एकूण भारतामध्ये जर बघितलं 107 लाख हेक्टर क्षेत्र आहे आणि 35 क्विंटलची आपली उत्पादकता आहे. ही आकडेवारी दाखवण्याचा उद्देशच असतं की आपण कुठे आहोत, कोणत्या राज्यामध्ये मक्याची शेती होते आणि तिथे उत्पादकता किती आहे. याच्याप्रमाणे आपल्याला सुद्धा काही निर्णय घ्यावे लागतील. आता मका पिकाचे जे स्ट्रेंथ जे आहेत याची ताकद काय आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे ह्या पिकाचं ही इंडस्ट्रियल क्रॉप आहे, याचा कुठलाही भाग वाया जात नाही, कुठलाही नाही. आणि याला भविष्य खूप उज्ज्वल आहे आणि हे शेतकऱ्यांसाठी शाश्वत पीक होऊ शकतं. तुम्ही कोणी म्हटलं ना 60 क्विंटल उत्पादनामध्ये ॲक्सिडेंटल यील्ड आहे, सोनवणे साहेब आपल्याला ॲक्सिडेंटल यील्ड नाही पाहिजे, आपल्याला सस्टेनेबल यील्ड पाहिजे आपल्याला. मग सस्टेनेबलसाठी जे क्रॉप सुटेबल आहे ते मका पीक आहे आणि याला मल्टीपर्पज यूज आहे. फॉडर, फूड आणि फ्युएल म्हणजे अन्न देण्यासाठी वापरू शकता तुम्ही मकाचं. नंतर चारासाठी वापर करू शकता आणि इंधन फ्युएलसाठी सुद्धा, ज्याला आपण इथेनॉलसाठी. हे कमी पाणी वापरणारं पीक आहे आणि जास्त उत्पादन देणारं पीक आहे. याची पर हेक्टर उत्पादकता जी आहे कमी कालावधीमध्ये जास्त देण्याची क्षमता याची आहे. आणि 3 हंगामामध्ये हे पीक घेतलं जातं, खरीप, रब्बी आणि समर हंगामामध्ये. साधारणतः सर्वांचं इथे येण्याचा उद्देश हेच आहे की शेतीमधून पैसे कसे मिळता येईल, नफा किती राहू शकतो. सर्वांचा तर हेच उद्देश असणार आहे की आपण शेती कशासाठी करतोय, काहीतरी पैसे राहावे शिल्लक, बरोबर आहे. म्हणून मी माझं पहिली स्लाईड हीच टाकली इकॉनॉमिक्सची. हे सर्वांचा इंटरेस्ट तोच आहे. हे जर मिळणार नसेल पैसे तर आम्ही कशासाठी ऐकायचं तुमचं भाषण, कशासाठी ऐकायचं की तुम्हाला चांगलं ज्ञान आहे म्हणून. हां, तसं नाही आहे. तर इकॉनॉमिक्स त्याचं काय सांगतं आहे की समजा 100 क्विंटल उत्पादन मिळालं, आपण 60-70 तरी काढू शकतो. आपण 100 क्विंटलसाठी लागणारा खर्च किती बघा तुम्ही, खूप जास्त नाही आहे, 40,000 रुपीज पर एकरचा आहे. सेलिंग प्राईस जो आहे 2300 रुपये, जी 2250 त्याची MSP आहे. आणि मागच्या वर्षी 3000पर्यंत त्याचा रेट गेला आणि आजही 12% मॉइश्चरला 2500 भावाने खरेदी सुरू आहे. शेतकऱ्याने जर 12% मॉइश्चरने 14% मॉइश्चरने जर मका आणला तर त्याला 2500 भाव आता सुद्धा आहे. तर ग्रॉस इन्कम जे होणार आहे ते 2,30,000 रुपये होतील. आणि जो चारा जो आहे स्टॉक्स त्याचे मी 10,000 धरले तर 2,40,000 होतील. आणि त्याच्यातून 40,000 रुपये त्याचा खर्च वजा केला तर त्याचा नेट इन्कम जो आहे तर 2 लाख रुपये त्याचा नेट इन्कम असणार आहे. जर बेनिफिट रेशो जर काढायचा असेल, BC रेशो, बरोबर आहे. चौधरी साहेब 2,40,000 भागिले 40,000 करा तुम्ही. 2,40,000 भागिला 40,000 सोनवणे करू द्या ना. म्हणजे 1 रुपया खर्च केला तुम्हाला किती पैसे मिळणार आहे, 6 रुपये मिळणार, लक्षात ठेवा. पण केव्हा, 100 क्विंटलला.
लेटेस्ट कॅल्क्युलेट फॉर 58 क्विंटल्स. 50 क्विंटलला करू आपण कॅल्क्युलेशन. ठीक आहे, 50 क्विंटलचं करू आपण. 50 गुणिले 23 करा, 2300. 50 गुणिले 2300. त्याचं कॉस्ट ऑफ प्रोडक्शन 30,000. हां, चुकतं आहे काहीतरी. 2300 गुणिले 50 करा आधी. 1,15,000. 1,15,000 मधनं तुमचा कॉस्ट ऑफ प्रोडक्शन मध्ये काढ 30,000. अधिक 10,000 त्याचं चाराचं घ्या. ऑलमोस्ट 1,00,000 झाले. 95,000. 95,000 भागीला 30,000 करा. तरीही 1 रुपया खर्च केला तर 3 रुपये 60 पैसे मिळणार आहेत. किती क्विंटलसाठी सोनवणे सर? किती क्विंटलसाठी? 50 क्विंटलसाठी. 100 नाही, 50 क्विंटल. म्हणजे 1 रुपया खर्च केला तर 3 रुपये 60 पैसे मिळणार. किती दिवसामध्ये? 120 दिवसात. ड्युरेशन पण कमी आहे आणि रिस्क नाही त्याच्यामध्ये. क्लायमेट चेंजचा इफेक्ट नाही. कमी पाण्यामध्ये, कमी धोक्यामध्ये, कमी कालावधीमध्ये तुम्हाला 1 रुपयाला 3.5 रुपये देऊ शकतो. किती क्विंटल उत्पादन धरलं आपण? 50. किती? 50च धरलेलं आहे. त्याचं पोटेन्शियल किती आहे? मका पिकाची उत्पादन देण्याची क्षमता किती आहे माहिती आहे? 204 क्विंटल पर एकर. दिस इज अ जेनेटिक पोटेन्शियल. आपण किती धरतोय? यांचं उत्पादन किती झालं? 50च धरला. मका पिकाची जेनेटिक इल्ड पोटेन्शियल ही 204 क्विंटलची. मित्रांनो, आपण काम करतोय 100 क्विंटलवरती. पुढच्या मिशनमध्ये आपलं टार्गेट असणार आहे 150 क्विंटलसाठी. पण आपण यावर्षी 100च करतोय आणि 100साठी मला तुमच्याकडनं सक्सेस स्टोरीज पाहिजे. काय ही विचारांची पेरणी एवढ्यासाठी आहे की इथून तुमचे काही शेतकरी तयार झाले पाहिजे, तरच या कार्यक्रमाचा फायदा होणार आहे. बरं, याच्यात काही अडचणी का? हे जे इकॉनॉमिक्स मी मांडलेलं आहे. हां, थांबा. तुमच्याकडे किती मका आता आहे मला आत्ता सांगा. आता सौदा करू आपण. आत्ता सौदा करू. तुमच्याकडे आता मका नाही. लक्षात घ्या, मका पिकाला 360 डिग्रीमध्ये मागणी आहे. किती? 360 डिग्री. फक्त तुम्ही मॉइश्चर लेवल तुम्ही बघते हो. तुम्ही 24% मॉइश्चर विकाल तर तुम्हाला कोण भाव देणार तुम्हाला? हां, मका पिकाची MSP 2250 रुपये आहे आणि पुढे नेफेड तुमच्याकडनं खरेदी करेल MSPने आणि 50 रुपये तुम्हाला जास्त मिळेल त्याच्यातून. पुन्हा फक्त फरक एवढाच आहे. जर तुम्ही मॉइश्चर जास्त जर दिलं तर भाव तुम्हाला प्रॉब्लेम आहे. मी आधीच सांगितलं तुम्हाला. मी 12 ते 14% मॉइश्चरला तुम्हाला आजही 2500 रुपये भाव द्यायला तयार आहे. बोला किती तुमच्यावर सांगा मला. आता सौदा करू आपण लगेच, उशीर नाही. पण कंडिशन काय? 12% मॉइश्चर. बरोबर आहे? नाही, माझ्याशी बोला. हां, हो बिलकुल. सध्या मक्याचा उपयोग जो आहे तो पोल्ट्रीमध्ये 47% होतोय, कॅटल फीडसाठी 14% होतोय, स्टारसाठी 12% होतोय, 7% फूड अँड बेवरेजमध्ये होतोय आणि 20% जो डायरेक्ट कन्झम्पशनसाठी होतोय. म्हणजे याचा जो कन्झम्पशन आहे याच्यात मी इथेनॉल टाकलेलं नाही आहे.
इथेनॉल याच्या जवळपास 40% इथेनॉलसाठी वापरणार आहे याच्यातला. आता मका पिकाचं उत्पादन कमी का मिळतं आपल्याला? 15 ते 20 क्विंटल उत्पादन आपल्याला मिळतं आहे. ते का मिळतं? तसं पाहिलं तर 71% जी मका शेतीची ती खरीप हंगामातली आहे, पावसाळ्याच्या भरोश्यावरती आहे. म्हणजे 2 पावसामध्ये मोठे मोठे खंड पडतात आणि त्याच्या ज्या क्रिटिकल स्टेजेस जे आहेत त्या क्रिटिकल स्टेजेसमध्ये जर त्याला जमिनीत ओलावा जर नसेल किंवा जास्त जर पाऊस झाला तर नुकसान त्याच्यामध्ये होतं आणि उत्पादन कमी मिळतं. कारण मका पिकाला जो ताण पडतो तो 2 पावसात खंड पडणं त्याच्यामध्ये पडतो किंवा त्याच्यामध्ये ज्या क्रिटिकल स्टेजेस ज्या म्हणजे टॅस्लिंग आणि सिल्किंग जे तुरे बाहेर पडणं, परागीकरण होणं, त्यावेळेला जर त्याला पाण्याचा आणि अन्नद्रव्याचा जर ताण पडला तर त्याचा क्रॉपच्या डेव्हलपमेंटमध्ये परिणाम त्याचा होतो. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे अजूनही लोकांना हे माहिती की मका पिकाला खतं किती घालावेत. फक्त मका पिकाला बदनाम काय केलं लोकांनी की मका पीक खूप खादाड पीक आहे आणि त्याच्यावर पुढचं पीक चांगलं येत नाही. या 2 गोष्टी तर लोकांनी त्याच्यात म्हणजे हा गैरसमज आहे का मला माहीत नाही. ही मका पिकाला खादाड पीक म्हणतात 1 नंबरचं, पण खादाड पिकाला आपण किती खतं लागतं हे माहीत नाही, हे विचार सांगता येणार नाही. आणि दुसरी गोष्ट की मका पिकानंतर पुढचं पीक चांगलं येत नाही. हां, बरोबर आहे की नाही? याच्यावरती पण चर्चा करू आपण. हे उत्पादन कमी येण्यामध्ये कारण त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर ॲग्रोनॉमिकल प्रॅक्टिस म्हणजे लोकांना किती अंतरावरती मका लावायला पाहिजे. आता येताना मी खूप मक्याची शेती वगैरे झालो, मी प्रत्येकाचे बरेच प्लॉट पाहिले. म्हणजे अक्षरशः अशी ब्लँकेट टाकल्यासारखं दिसतं, अगदी कार्पेट. काही ठिकाणी अशी उंच नीचे दिसतं, असे खूप दाट किंवा खूप पातळ, पुढे गॅप फिलिंग जे गॅप दिसत आहेत, कधी उंची कमी जास्त आहे, असं मक्याचं उत्पादन मिळणारच दिसतं मला सांगतो. म्हणून त्याच्या ॲग्रोनॉमिकल प्रॅक्टिस समजून घेतलं पाहिजे की मका पीक जे आहे बॉटनीमध्ये हे वनस्पतीशास्त्रामध्ये C4 प्लांट आहे, हे लक्षात घ्या. आणि C4 प्लांटचं वैशिष्ट्य आहे की ह्या पिकं जे वनस्पती हे पिकं जे असतात सूर्यप्रकाशाचा अतिशय कार्यक्षमपणे वापर करून घेतात. म्हणून या पिकाला खूप जास्त पाणी नाही, या पिकाला सूर्यप्रकाशाची जास्त गरज असते. या पिकाला खूप जास्त पाणी नाही, खूप जास्त खतं नाही, तर याला सूर्यप्रकाशाची गरज जास्त असते. म्हणून याला सूर्यप्रकाश भरपूर मिळावा, हवा खेळती राहावी. म्हणून लागवडीचं अंतर काय असायला पाहिजे, कशी लागवड केली पाहिजे, कोणत्या दिशेला ठेवली पाहिजे, हे महत्त्वाचं ठरतं याच्यामध्ये. त्याच्यानंतर या पिकावरती येणारे जे महत्त्वाची समस्या ज्या आहेत, एक तुमचं फॉल आर्मीवॉर्म जे आहेत, लष्करी अळी, बरोबर आहे, आणि दुसरं ब्लाइट्स ज्याला आपण करपा म्हणतो. मका पीक काय अचानक सुकत जातं तुमचं. या 2 समस्या ज्या आहेत या वेळीच जर कंट्रोल नाही केल्या तर मका पीक तुमचं हातचं गेलं समजायचं. तर मका पीक तुमच्या हातून गेलं. सोनवणे साहेब, 2 समस्या मोठ्या आहेत याच्यामध्ये. एक फॉल आर्मीवॉर्म ज्याला FAW म्हणतात त्याला, लष्करी अळी, आणि दुसरी समस्या ब्लाइट्स, करपा. तुमचं पीक जरी उत्तम उभं असेल, हिरवगार, पण 15 दिवसामध्ये तुमचं पीक वाळून सुकून जाईल, तुमचं ड्राय होऊन जाईल, विल्डचा प्रॉब्लेम जर आला. म्हणून याच्यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट की तुम्ही हायब्रिडचं सिलेक्शन, पुढे बोलू आपण. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जे शेतकरी लहान शेतकरी आहेत, उदाहरणार्थ आमचे बिहारचे असतील, UPचे असतील, त्यांच्याकडे तर गुंठ्यावरची जमीन त्यांच्याकडे. आपल्याकडे तरी 1-1, 2-2 एकर जमीन आपल्याकडे. पण लहान शेतकऱ्यांना आता एकत्र आणण्याचं काम आम्ही करतो आहे. कॉर्पोरेट फार्मिंग म्हणा किंवा कम्युनिटी फार्मिंग म्हणा, त्याशिवाय शक्य नाही. आणि ते कमी क्षेत्र असल्यामुळे त्यांना उत्पादन वाढण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करता येत नाही. म्हणून तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी त्यांना कम्युनिटी फार्मिंगमध्ये आम्ही आणतो आहे त्याला. मग आपल्याला सर्वात महत्त्वाचं लक्षात ठेवा की आपल्याला उत्पादन 15 ते 20 क्विंटल उत्पादन का मिळतं आपल्याला, की आपण ज्या मका पिकाच्या शेतीसाठी जे काही घटक वापरतो, बियाणं असेल, खतं असेल, रासायनिक खतं असेल, सेंद्रिय खतं असेल, पाणी असेल,
कीटकनाशक असेल, बुरशीनाशक असेल, काही वापरत असतो, त्या सर्वांच्या कार्यक्षमता फक्त 30 ते 35% आहे. सर्वांच्या कार्यक्षमता जेव्हा 30 ते 35% असेल तर तुम्हाला अधिक उत्पादन मिळणं शक्यच नाही. म्हणून प्रत्येक घटकाची कार्यक्षमता ही 80 ते 90% पाहिजे. किती पाहिजे? मग पाण्याची असो किंवा बियाण्याची असो, खताची असो किंवा कीटकनाशक फवारणीची असो की बुरशीनाशकाची फवारणीची असो. लोक तर कीटकनाशक बुरशीनाशकाची फवारणी करत नाही, त्या झाडाला आंघोळ घालतात. फवारणी करणं वेगळं आणि आंघोळ घालणं वेगळं. म्हणून त्याचीसुद्धा आपण त्याचं तंत्रज्ञान आपण शिकून घेतलं पाहिजे. आता मका पिकाचं 100 क्विंटलला लागणारी जमीन कशी पाहिजे? आता तुमच्या जमिनीत काही बदलणार नाही, पण आहे त्या जमिनीत उत्पादन काढायचं आपल्याला, आहे त्या जमिनीमध्ये. म्हणून जमिनी कशी असल्या पाहिजे? इथं जमिनीची खोली निदान 60 सेंटीमीटर तरी खोल पाहिजे. अगदी हलक्या जमिनीने चालणार त्याला. आणि साधारणपणे त्याचे पाणी साचून राहिलं नाही पाहिजे. ज्याच्यात पाणी साचून जमीन चालत नाही. खूप खारवट, चोपण, चिबट जमीन चालत नाही. हलक्याचीच हरकत नाही, परंतु चिबट जमीन, खारवट जमीन, चोपण जमीन याला नाही पाहिजे. भारी जमीन चालेल पण निचरावणारी पाहिजे. आणि साधारण जमिनीचा सामू जो आहे, आता सामू जो आहे हा आपल्याकडच्या जमिनी 8च्या पुढेच आहे. सर्वांच्या 8च्या पुढेच आहे. कारण सेंद्रिय कर्ब पण कमी होत चाललेला आहे. सेंद्रिय कर्ब वाढला पाहिजे. आपला 0.3, 0.4%. तुमच्याकडे किती आहे? ज्या जमिनीमध्ये सेंद्रिय कर्ब सोनवणे साहेब 0.3% असेल तर तिथे उत्पादन मिळणं कसं शक्य आहे सांगा ना तुम्ही मला. मग तुम्हाला सेंद्रिय कर्ब वाढवला पाहिजे किंवा डेली फर्टिगेशन केलं पाहिजे. सोनवणे साहेब ऑप्शन आहे, त्याला ऑप्शन आहे ना. अरे इस्रायलमध्ये वाळूच्या जमिनीवर सेंद्रिय कर्ब तर आहे का? तिथे काहीच तर नाही तिथे, पण तिथे उत्पादन घेतात ना ते लोक. म्हणून काही घाबरायचं कारण नाही. पण तिथे फर्टिगेशन तुम्ही रेग्युलर केलं पाहिजे. ठिबकमधनं खतं तुम्ही पाण्यात विरघळणे खतं रेग्युलर दिली पाहिजे. पण जेव्हा तुम्हाला जेव्हा एकरी 100 क्विंटल उत्पादन काढायचं आहे ना, मग तुम्हाला म्हणजे बाकीचे कामं बाजूला सारायला पाहिजे. शेतीकडे लक्ष दिलं पाहिजे. तुमचा फोकस, कॉन्सन्ट्रेशन तुमच्या पिकाकडे असलं पाहिजे. तुम्हाला काय लक्ष द्यायचं? पेरायचं, महिन्यानं खतं घालायचे, त्याला 15 दिवसांनी पाणी भरायचं, काही तिथला रोग तर फवारा मारायचा, मग आपण जायचं शेतामध्ये. मग काय लक्ष द्यायचं? याचं काय? हीच तर पद्धत आहे आपल्याकडे शेती करण्याची. याच्यावर कोणती वेगळी पद्धत आपण सांगावर तुम्ही मला. पण जेव्हा आपल्याला 100 क्विंटल उत्पादन घ्यायचं आहे तेव्हा आम्ही 120 दिवसाचं कॅलेंडर ऑफ ऑपरेशन बनवणार, SOP बनवणार, स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसेस, की प्रत्येक दिवशी तुम्ही काय काम करायचं आहे आणि त्याप्रमाणे तेवढंच काम करायचं. आणि 100% समजा त्या पद्धतीने तुम्ही गेलात ना, त्याच्यात 1 ग्रॅम पण कमी उत्पादन झालं मला सांगायचं. माती परीक्षण करून घेणं गरजेचंच आहे. ज्याला 100 क्विंटल घ्यायचं आहे, माती परीक्षण करून घेणं गरजेचंच आहे. मग त्याच्यामध्ये सुद्धा माती परीक्षण करताना नुसतं रासायनिक नाही पाहिजे, भौतिक परीक्षणसुद्धा पाहिजे. फिजिकल ॲनालिसिसमध्ये तुम्हाला तुमच्या मातीमध्ये 3 प्रकारचे कण असतात. वाळूचं प्रमाण किती आहे, चिकणमातीचं प्रमाण किती आहे आणि पोयट्याचं प्रमाण किती आहे. तिघांचं प्रमाण कळल्यानंतर तुमची जमीन कोणत्या प्रकारची आहे तुम्हाला कळतं. मग आपल्याकडे शेतकरी व्यवस्थापन जे मॅनेजमेंट जे आहे ते हलक्या जमिनीकरता वेगळं असतं का, भारी जमिनीकरता वेगळं असतं का, मध्यम जमिनीकरता वेगळं असतं का? अजिबात नाही. सर्व प्रकारच्या जमिनीसाठी एकच मॅनेजमेंट असतं आपल्याकडे. मॅनेजमेंट कधीही जमिनीच्या प्रकारानुसार बदललं पाहिजे. मॅनेजमेंटमध्ये काय असणार आहे? तुमची क्रॉपची स्पेसिंग काय असायला पाहिजे, पिढीचं अंतर काय ठेवलं पाहिजे, 2 झाडातलं अंतर काय असलं, 2 ओळीतलं अंतर काय असलं पाहिजे. जमिनीच्या प्रकारानुसार ते बदलेल ना. ते जमिनीच्या प्रकारानुसार ते बदलतं. ते लक्षात घ्या. तुम्हाला सुद्धा पोषणसुद्धा तसंच आहे, फर्टिलायझरसुद्धा दोष तसाच आहे की पोषणसुद्धा तुम्हाला जमिनीच्या प्रकारानुसार बदलतं तुमचं.
हे मका पिकाची मुळं आहेत. खूप लोकांना माहीत नाही की मका पिकाची मुळं किती खोल जातात. किती बघावर याची डेप्थ 120 सेंटीमीटरपेक्षा खोल आहेत. हे काही हाताने काढलं चित्र आहे का? हे मका पिकाचे वरती दिसतो मका तुम्हाला, त्याची मुळं बघा किती खोल जात आहेत. आणि त्याच्याकरता ठिबक सुद्धा सबसर्फेस हे बघा तुम्ही, नळी बघ कुठे दिसते तुम्हाला, नळी सबसर्फेस ड्रीप आहे त्याला. हे केव्हा शक्य आहे? हे बघा, हे केव्हा शक्य आहे? जेव्हा तुमची जमीन भुसभुशीत असेल तेव्हा. पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण जे पूर्व मशागत करतो, पूर्व मशागतीला आपण जास्त गांभीर्याने घेत नाही. पूर्व मशागत अतिशय आपला कॅज्युअल अप्रोच आहे. किंबहुना शेतकरी पूर्व मशागत, जमिनीची पूर्व मशागत करताना शेतात जात नाही असा दावा आहे सोनवणे साहेब. जमिनीच्या पूर्व मशागतीच्या वेळेला शेतकरी शेतात जात नाही. दिवसा ट्रॅक्टरवाल्याकडे जातात, ट्रॅक्टर भाड्याने करायचं, रात्री ट्रॅक्टरवाला जातो, नांगरटी बखटी रोट्यावटर तोच मारतो, सकाळी जाऊन पाहायचं झालं का भाऊ, घे पैसे. बरोबर आहे का नाही? पण जमिनीची पूर्व मशागत ही दिवसा करा आणि समोर करा तुमच्या समोर. इस्रायलमध्ये, ब्राझीलमध्ये, ऑस्ट्रेलियामध्ये जमिनीच्या पूर्व मशागतीला खूप जास्त महत्त्व आहे. जमीन ही निदान म्हणतोय मी, पिकाची मुळं जेवढी खोल जातात तेवढी आपली थोडी मशागत झाली पाहिजे. मग तुम्ही डायरेक्ट रोट्यावेटर जाता, वरती काही करत नाही, डायरेक्ट रोट्यावेटर म्हणजे शेतामध्ये कपाशीचं पीक उभं असतं, रात्री शेतात रोट्यावेटर मारला की दुसऱ्या दिवशी क्रिकेटचं ग्राउंड नसतं, सरळ सपाट बिलकुल. कारण तुमच्या जमिनीमध्ये रोट्यावेटर जो चालतो तो 6 इंचापेक्षा खोल चालतच नाही. आणि 6 इंच फक्त जो वरती जमीन भुसभुशीत करतो, खाली हार्डपॅन तयार होतो. आणि हार्डपॅन तयार झाल्यामुळे काय होतं की तुमच्या पिकाची मुळं खोल जातच नाही. तुम्ही बघा, जे शेतकरी कपाशी लावत असतील, कापूस लावत असतील, त्यांना त्यांच्या वडिलांना विचारा, त्यांच्या आजोबांना विचारा, पहिले कापूस उपट्याला मोठमोठे चिमटे लागायचे, मोठमोठे चिमटे लागायचे. कापसाची मुळं चांगले हातभर खोल जायचे. आता कापसाची मुळं एक बिल्लाच आहे फक्त 6 इंचाच, म्हणजे आपला माणूस, साधा माणूस कापूस उपटू शकतो, चिमटे लागत नाही. आता त्याचं कारण की कापसाची मुळं खोल जातच नाही. आणि तुमच्या जमिनी हार्डपॅन तयार झाल्यामुळे काय होतं की पावसात पडणारं पाणी जे हे जरी किती माती परीक्षण आपलं सॉईल वॉटर कॉन्झर्वेशनचे काम करत असतील, परंतु शक्य नाही साहेब, पाणी जमीन मुरतच नाही. एक पाऊस झाला की दुसऱ्या पावसात जमीन शेतातून पाणी वाहताना दिसतं आपल्याला, कारण हार्डपॅन तयार झालं आहे. अशा वेळेला तुम्हाला सबसॉयलर वापरले पाहिजे. सबसॉयलर वापरले पाहिजे. जमीन कडक झालेली आता, सबसॉयलर अक्षरशः जमीन फाडतं अक्षरशः. सबसॉयलर वापरले पाहिजे, तरच तुमच्या जमिनीमध्ये पाणी मुरणार आहे. आज जे भूगर्भातलं पाणी शेतकरी उपसत आहेत ना, आज जे शेतकरी भूगर्भातलं पाणी उपसत आहे हे यांनी जिरवलेलं नाही आहे, यांच्या बापदादांनी जिरवलेलं पाणी येते. यांनी आता यांचं पाणी शेतात वाहून जात आहे. म्हणून पाणी शेतात मुरलं पाहिजे. निदान मुळं वाढण्यासाठी तरी जमीन खोल तुम्ही नांगरट बखटी केल्या पाहिजे. हे अशा पद्धतीचं आपल्याला चित्र नेहमी दिसतं. आपल्याला रोटावेटर सरळ चालतं दिसतंय, झुराळ आवडला की संध्याकाळी त्याला पैसे द्यायचं काम त्याला. बस हा बेड फार्मर आहे. हा बेड फार्मर आपल्याला लागणार आहे. ज्याला मका 100 क्विंटल उत्पादन घ्यायचं त्याला बेड फार्मर लागणार. जमिनीची भुसभुशीत झाल्यानंतर त्याने गादी वाफे तयार करायचे. गादी वाफे तयार करायचे. गादी वाफे तयार करताना तुमचा जो बेड जो आहे, हा जो बेडचा टॉप जो आहे हा 2 फूट उंची रुंदीचा असला पाहिजे. याची उंची जी आहे ही 25 ते 30 सेंटीमीटर असले पाहिजे खोल. त्याची जी उंची जी आहे ती, त्याची रुंदी जी आहे, रुंदी ही 2 फूट असली पाहिजे. आणि हे जे शेणखत मी टाकलेलं आहे याच्यावरती रोटावेटर चालवायचा आहे छोटा, ते जमीन मिक्स करण्यासाठी. बेसल डोस टाकून त्यांनी याच्यात मिक्स करायचं आहे.
हा बेसल डोस टाकतोय पहा. त्याच्यानंतर रोटावेटर मारल्यानंतर पण ठिबकची नळी तुम्हाला सेंटरला ठेवायची, बेडच्या सेंटरला. आणि त्याच्यानंतर शेवटी तिला खुंटी बांधायची. खुंटी बांधली की सरळ नळी सरळ राहणार आहे. अशा ढेकळाचा नळी पसरायची नाही. असे ढेकळाचं नळी पसरले असे लोकांनी. आणि ठिबकमधून खतं देण्याकरता आपल्याला फर्टिलायझर टँक म्हणा किंवा वेंचुरी बसून घ्यावं लागेल आपल्याला. मग तुम्ही इनलाईन वापरताना गोल ड्रिपर असो, पट्टी ड्रिपर असो, कुठलेही वापरा, काही प्रॉब्लेम नाही. ह्या सबसिडीसाठी लागणाऱ्या ट्यूब्स आहेत. जैंट टर्बो एक्सेल, जैंट टर्बोलाईन सुपर म्हणून. त्यांना कमी खर्चाची पाहिजे त्याच्याकरता टर्बो स्लिम आहे किंवा क्लास 1 आहे. मग खतं देण्याकरता आपल्याला फर्टिलायझर टँक आहे किंवा वेंचुरी आहे किंवा इंजेक्टर पंप आहे. ह्याच्यातलं कुठलंही तुम्ही घेऊ शकता. पण बरेचसे शेतकरी चुकीच्या पद्धतीने फर्टिगेशन करत असतात. एक तर तुम्ही कार्यक्रम तो पण घेतला पाहिजे की लोक ठिबक वापरताय, पण ठिबकमधून पाण्याचं व्यवस्थापन किती करायचं, कसं करायचं हे एक लोकांना शिकवायला पाहिजे आपण. आणि दुसरी गोष्ट, ठिबकमधून खतं कशी सोडायची. लोक काय करतात, पाण्याच्या पंपाने खतं सोडतात. स्प्रे पंप असतो ना, स्प्रे पंपामधून लोक खतं सोडतात. चुकीचं आहे ते. त्याच्यातून खतं सारखी पोचणारच नाही. खतं देताना, ठिबकमधनं देताना प्रत्येक झाडाला सारखं पाणी सारखे खतं मिळाले पाहिजे. ते होतच नाही तुमच्याकडून. मग आता बेड तुमचा 2 फुटाचा झाला, त्याची उंची तुमची 1 फूट झाली. आणि मक्याच्या 2 ओळीतलं अंतर जे आहे, हे काय झालं हां, मक्याच्या 2 ओळीतलं अंतर जे आहे ते 1.25 फूट आणि 2 झाडातलं अंतर जे आहे ते 20 सेंटीमीटर. आता तुमची जमीन जर हलकी असेल तर तुमच्या जमिनीमध्ये ठिबकच्या नळीतलं अंतर 120 सेंटीमीटर असलं पाहिजे. मध्यम असेल तर 135 सेंटीमीटर असलं पाहिजे. आणि भारी असेल तर 150 सेंटीमीटर असलं पाहिजे. ड्रिपरचं स्पेसिंगसुद्धा जमीन हलकी असेल तर 30 सेंटीमीटर घ्या, मध्यम असेल तर 40 सेंटीमीटर घ्या, 1.25 फूट. ड्रिपरचा डिस्चार्जसुद्धा 2 लिटर घ्या, जमीन हलकी असेल तर, मध्यम असेल तर 4 लिटरचा घ्या. तुमचं हे लक्षात घ्या. हे सुद्धा अत्यंत महत्त्वाचं आहे. निवड करताना ज्याला 100 क्विंटल उत्पादन घ्यायचं आहे त्याने हे गोष्टी लक्षात ठेवलीच पाहिजे. ड्रिपरच्या नळीतलं अंतर किती असलं पाहिजे, ड्रिपरचा डिस्चार्ज काय असला पाहिजे, 2 ड्रिपरमध्ये अंतर किती असलं पाहिजे हे सुद्धा लक्षात ठेवा. मग ज्याला 100 क्विंटल उत्पादन घ्यायचं त्याने बेसल डोस हात दिला पाहिजे. बेसल डोससाठी 100 किलो 10-26-26, मॅग्नेशियम सल्फेट 15 किलो, गंधक 10 किलो, झिंक सल्फेट 5 किलो, फेरस सल्फेट 5 किलो, मॅग्नीज सल्फेट 2 किलो, बोरॅक्स 3 किलो आणि 250 किलो निंबोळी पेंट त्याच्यामध्ये मिक्स करायचं. हा डेपो बनवायचा आहे याचा. हे सर्व 250 किलो निंबोळी पेंटमध्ये मिक्स करा आणि बेडवरती टाकून ते रोट्यावर टाकून मिक्स करा मातीमध्ये. तुम्ही विचारलं पाहिजे की हे प्रत्येकाचं काम काय आहे, कशासाठी टाकायचं हे. साधारणतः 3 हंगामात येणारं पीक आहे मकाचं पीक. खरीपमध्ये जून जुलैपर्यंत आपण पेरणी करतो. रबीचं 15 ऑक्टोबरपासून तर नोव्हेंबर 3 आठवड्यापर्यंत. ज्याला 100 क्विंटलचं उत्पादन घ्यायचं आहे त्याचा आमचा अनुभव असं सांगतो की पहिले 5 नोव्हेंबरपासून तर 15 नोव्हेंबरपर्यंत किंवा 20 नोव्हेंबरपर्यंत ज्याची लागवड झालेली आहे त्याचं उत्पादन जास्त मिळतं. सोनवणे साहेब, 5 नोव्हेंबर ते 20 नोव्हेंबरच्या दरम्यान ज्याची लागवड झालेली आहे त्याचं उत्पादन सर्वात जास्त आलेलं आहे. मी प्रत्येक दिवशी मका लावून पाहिलेला आहे. विशेष म्हणजे
आणि समरमध्ये सुद्धा फेब्रुवारीच्या सेकंड वीक नंतर आलेला मका जो आहे त्याचं उत्पादन कमी मिळतं. कारण काय की टॅस्लिंग आणि सिल्किंग म्हणजे पोलन जे असतात जे ड्राय जर झाले ना तर त्याचं फर्टिलायझेशन व्यवस्थित होत नाही. तर साधारणपणे या व्हरायटीज आहेत मार्केटमध्ये. मला ज्या पसंत पडल्या त्या प्राईड पण वापरली होती मी, लक्ष्मी वापरली होती, नंतर डिकाल्प वापरली होती, ॲडव्हान्टा 757 वापरली होती, पायोनियर वापरली होती, हायटेकची 5202 पण वापरली होती. मार्केटला भरपूर व्हरायटीज अवेलेबल आहेत. तर व्हरायटी जे हायब्रिड निवडताना काळजी घेतली पाहिजे. हायब्रिड निवडताना जी मी रोग प्रतिकार क्षमताची ज्याला आपण विल्ट म्हणूया आपण ब्लाईट त्याला प्रतिकार करण्याची क्षमता असणारी व्हरायटी निवडली पाहिजे. दुसरं हाय यील्डिंग व्हरायटी जी आहेत ज्याची उत्पादन देण्याची क्षमता जास्त आहे आणि इरिगेशन रिस्पॉन्स करणारी व्हरायटी. आता खरीपाच्या व्हरायटी वेगळ्या, रबीच्या व्हरायटी वेगवेगळ्या आहेत, लक्षात ठेवा. पण लोक काही वेळा खरीपाच्या व्हरायटी रबीच वापरतात, असं होता कामा नये. मग महाबीज आहे, पायोनियर आहे, सिंजंटा आहे, मॉन्सॅन्टो आहे, आता बाहेर झाली ती, नुजिविडो आहे, मैको, ॲडव्हान्टा, इकोसीड्स, कावेरी, राशी या कंपन्यांनी स्वतःच्या रिसर्च हायब्रिड व्हरायटी डेव्हलप केलेल्या आहेत, स्वतःच्या आहेत त्या. कृषी विद्यापीठाची एक पण व्हरायटी मार्केटला पण नाहीच आहे, एक सुद्धा नाही आहे. सर्व रिसर्च हायब्रिड व्हरायटीज आहेत, सर्व रिसर्च हायब्रिड व्हरायटी आहेत आणि सिंगल क्रॉस हायब्रिड आहेत. सर्व सिंगल क्रॉस हायब्रिड आहेत. आणि विशेष म्हणजे ग्रेनच्या व्हरायटी वेगळ्या आहेत, पॉपकॉर्नच्या व्हरायटी वेगळ्या आहेत, स्वीटकॉर्नच्या वेगळ्या आहेत, बेबीकॉर्नच्या वेगळ्या आहेत आणि फॉडरच्या सुद्धा वेगळ्या व्हरायटी आहेत. त्या व्हरायटी वेगवेगळ्या प्रकारानुसार आपण वापरल्या पाहिजे. आता व्हरायटीचं सिलेक्शन करताना जो हायब्रिड निवडताना जो क्रायटेरिया जो निवडलेला आहे मी तो हाय यील्डिंग असला पाहिजे, उत्पादन क्षमता जास्त असली पाहिजे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे त्याची रिकव्हरी सेलिंग पर्सेंटेज जास्त पाहिजे. म्हणजे दाण्याचं वजन जास्त पाहिजे त्या स्टडचं वजनपेक्षा. मध्ये काय म्हणतात त्याला, काय म्हणतात त्याला, बिट्टी, हां मधला आतला बिट्टी, त्याचं वजन कमी पाहिजे, दाण्याचं वजन जास्त पाहिजे आणि दाणे बोल्ड असले पाहिजेत. दाण्याचा कलर सुद्धा डार्क ऑरेंज असला पाहिजे. रेट सुद्धा बघा तुम्ही, पांढऱ्या मक्याला भाव कमी असणार आहे, पिवळ्याला कमी असणार आहे, पण ऑरेंजला जास्त असणार आहे. ऑरेंज लक्षात आहे का तुम्हाला भाव? म्हणून व्हरायटी निवडत असतात तशी निवडा. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मिनिमम प्रोड्युसिंग डबल क्रॉप्स, मल्टी क्रॉप्स. आम्हाला जास्त डबल क्रॉप्स पाहिजे नाही, मला 15 ते 20% मिळायचं हरकत नाही. एकाची जर 4-4, 5-5 क्रॉप झालं तर वजन पण मिळणार नाही मग दाण्यांचं. पण त्याला मार्केट नाही, त्याला ऑरेंज कलर मार्केट चांगलं आहे, ऑरेंजला आणि स्लाइटली येलो कलरला. नंतर या व्हरायटीज आहेत आणि त्याचं सीडची बॅग किती किलोची ते दाखवलेलं आहे. तर मला कोणतं बियाणं विकायचं नाही नाव दादा. तर चांगल्या लिडिंग कंपन्या ज्या आहेत ना त्याच्यामध्ये एक मैको एक चांगली कंपनी आहे, नंतरच्यानंतर तुमचं ॲडव्हान्टा चांगली कंपनी आहे, सिंजेंटा चांगली कंपनी आहे, पायोनियर चांगली कंपनी, राशी पण चांगली आहे त्याच्यातल्या काही असं. तर मी तर सर्वच चांगलं म्हणायला होतं काय. आता बियाणं निवडताना सुद्धा काही कंपन्या बीज प्रक्रिया करून देत आहेत, काही कंपन्या ज्या आहेत त्या बीज प्रक्रिया करून देत आहेत फॉल वॉर्मिंगला आणि तुमच्या ब्लाईटसाठी, बरोबर आहे. तर ट्रीटेड सीड घ्या तुम्ही, थोडं पैसे जास्त आहेत, 200-300 रुपये जास्त लागतील, पण ट्रीटेड सीड घ्या तुम्ही. कारण फॉल वॉर्मिंगला जर ट्रीटमेंट करून दिलेलं असेल ना तर तुम्हाला 1 महिनाभर तरी तुम्हाला रिलीफ मिळतो त्याच्यातला.
स्पोडोप्टेरापासून. तर त्याच्यात जे आहे ते फर्टेन्झा म्हणून आहे, किंवा वेटसाठी जे ब्लाईटसाठी ते पेल्फ्लुडेन प्लस ट्रायफ्लॉक्झिस्ट्रोबिन आहे. आणि किंवा तुम्ही त्याच्यानंतर तुम्ही मेटॅलेक्झेल किंवा थायमेथोडमची ट्रीटमेंट पण करू शकता तुम्ही. आता हे सर्वात महत्त्वाचं म्हणजे प्लांट पॉप्युलेशन किती असलं पाहिजे. साधारणपणे खालचं जर बघितलं आपण, तर तुमची ठिबक सिंचनची नळी जर 4 फुटावरती जर असेल तर 2 ओळीतलं अंतर आपलं 30 सेंटीमीटर आहे. साधारणतः आपण ठेवल्यानंतर झाडांची संख्या जी आहे ही 33,725 मिळेल, बरोबर आहे. आणि 100 क्विंटल टार्गेटसाठी आपण जर झालं तर 303 ग्रॅम आपल्याला कॉपर कॉप मिळालं पाहिजे. साधारणतः 4.5 फूट जर लॅटरल असेल तर 29,977 झाडं बसतील तिच्यामध्ये, आणि 344 ग्रॅम आपल्याला त्याला दाणे मिळाले पाहिजेत. आणि ड्रिपची लाईन म्हणजे 5 फुटावर जर असेल तर साधारणपणे 384 ग्रॅम तुम्हाला दाणे पर क्रॉप मिळाले पाहिजे. 26,980 झाडं बसतील तिच्यामध्ये. हे पारंपरिक पद्धतीची लागवड आपण बघतो की सरीच्या दोन्ही साईडला शेतकरी लागवड करतात. तर पारंपरिक पद्धती किंवा फ्लड इरिगेशन उत्पादन कमी का मिळतं आपल्याला, की एक पहिलं म्हणजे एक वॉटर लॉगिंग कंडिशन असते त्या ठिकाणी. दुसरं सॉईल कॉम्पॅक्ट होत आहे तुमची. तिसरं न्यूट्रिएंटचं लिचिंग पण होतं, अन्नद्रव्याचा निचरा होऊन जातो. आणि ह्युमिडिटी वाढली की किडीने रोगाचा प्रादुर्भावसुद्धा वाढतो. आणि पाणी पद्धतीमध्ये पाण्याचं डिस्ट्रीब्युशन एकसारखं होत नाही, कमी जास्त पाणी बसतं त्यामध्ये, ओलावासारखं एक जास्त राहतं आणि सॅलिडिटी बिल्डअप होते. पाणी पद्धतीमध्ये सॅलिडिटी म्हणजे क्षार वाढतात, क्षारवरती येतात. मग या 6 कारणाचं पाणी जास्त वापर करून सुद्धा उत्पादन कमी मिळतं आपल्याला. फ्लड इरिगेशनमध्ये पाण्याचा वापर जास्त करूनही, खतांचा वापर जास्त करूनही, बियाणं जवळजवळ लावून सुद्धा आपलं उत्पादन कमी मिळतं आपल्याला. आता ही तयारी आपली लागवडीची आहे. इथे तुम्ही चायनाचं जे मशीन मिळतं त्याच्याने डिबलिंग करू शकता किंवा हाताने तुम्ही टोकन पद्धतीचा वापर करू शकता. ह्याच्यात तुम्ही बघा, तुमचे बेड तयार झाल्यानंतर तुम्हाला लागवड करताना अंतर जे ठेवायचं आहे ते 40x20 ठेवायचं आहे बेडवरती. मी हे दोन्ही प्रयोग करून पाहिले, 2 ओळीतलं अंतर पण वेगवेगळं करून पाहिलं, पण 40x20 अंतरावरती आम्हाला रिझल्ट चांगले मिळाले. 2 ओळीतलं अंतर 40 सेंटीमीटर, 1.25 फूट, आणि 2 झाडातलं अंतर जे आहे ते 20 सेंटीमीटर, आणि सिंगल सीड पाहिजे. 20 8 इंच ही अशा पद्धतीने बेडवरती लागवड बघायची. या पद्धतीने आपण एकरी 87 क्विंटलपर्यंत पोहोचलेलो आपण. सोनवणे सर, हो. आणि हे वापरत शेतकरी बघा, शेतकऱ्याची पद्धत अशी असते, 2 ओळीतलं अंतर एकदम कमी, नळी पण सरळ ठेवणार नाही, सपाट जमिनीवरती लागवड आहे, आणि वाटेल तेव्हा ठिबकने पाणी द्यायचं, वाटेल तेव्हा ठिबकनं, आणि खतंसुद्धा ठिबकने द्यायचे नाहीत. त्यामुळे ठिबक वापरून सुद्धा उत्पादन कमी मिळतं लोकांना. हे बघा, अंतर पण कमी, सारखंच नाही राहणार तुमचं. हे शेतकऱ्याचं आहे, हे आपल्याला पाहिजे असं पाहिजे, हे सभापूड अंतर पाहिजे. हे बघा, टोकन पद्धतीने लावायचं आहे आपल्याला, हे अशा पद्धतीने. आणि त्याच्या वेगवेगळ्या अवस्थेनुसार ते खताच्या मात्रा पण बदलते त्याच्या.
एकच 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 साधारणपणे पाण्याचा वापर जो आहे ठिबकमध्ये केला तर 50% तुमचं पाणी वाचणार तुमचं, आणि उत्पादन जे आहे ते 200% उत्पादन वाढेल तुमचं, आणि ठिबकमधून खतं पण देता येतील तुम्हाला. ठिबकमधून खतं पण देता येतील तुम्हाला, आणि प्रत्येक झाडाला सारखं पाणी सारखं खतं पण देता येतील. कोणत्या अवस्थेत त्याला पाण्याचा ताण पडणार नाही. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कॅन एक्सप्लोर मोर जेनेटिक पोटेन्शियल, व्हरायटीचं जेनेटिक पोटेन्शियल एक्सप्लोर करता येईल. बॅटरी का बेटर क्रॉप डेव्हलपमेंट. तुम्ही आपसात बोलू नका, काही प्रश्नाची शंका असली मला विचारा. कोणी फोनवरती बोलतंय का? ते पण सांगितलं तुम्हाला मी. ठीक आहे, पुन्हा सांगतो. जमीन जर हलकी असेल, सांगतो ना, जमीन जर हलकी असेल तर 2 ठिबकच्या नळीमध्ये अंतर 4 फूट ठेवा. बरोबर आहे. 2 ओळीतलं अंतर 40 सेंटीमीटर ठेवा, 1.25 फूट, आणि 2 झाडातलं अंतर जे आहे ते 20 सेंटीमीटर ठेवा, 8 इंच. जमीन मध्यम असेल तर 4.5 फूट अंतर ठेवा. जमीन मध्यम असेल तर, जमीन भारी असेल तर 5 फूट अंतर ठेवा. 2 नळ्यातलं अंतर 5 फूट अंतर ठेवा. 2 ओळीतलं अंतर 40 सेंटीमीटर ठेवा, आणि 2 रोपातलं अंतर जे आहे ते 8 इंच ठेवा, 20 सेंटीमीटर ठेवा. आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे बघा की ठिबकमधनं पाणी आणि खतांचं व्यवस्थापन केलं तर फरक काय पडणार तुमचा. इट एनहान्सेस, दाण्याची भरण्याची क्षमता जी आहे ती सर्वात जास्त असणार आहे. दुसरं, कर्नल युनिफॉर्मिटी, दाण्याची साईज सारखी राहणार आहे. तिसरं, कर्नलची साईज, कर्नलचं वेट, दाण्याचं वजन. तुम्हाला दाण्याचं वजन वाढवायचं आहे, तुम्हाला लक्षात घ्या. म्हणून ठिबक सिंचन हे जमिनीमध्ये सॉईल वॉटर प्लॅन्ट रिलेशनशिप मेंटेन करतं. जमिनीमध्ये जमीन, पाणी आणि पीक यांचं रिलेशनशिप मेंटेन करतं, आणि कंटिन्युअसली सप्लाय करतं, कन्सिस्टंटली ऑप्टिमम मॉइश्चर. जमीन वापसा कायम मेंटेन करतं. आणि वापसा मेंटेन केल्याने काय होतं की झायलेम आणि फ्लोएम, ज्या वनस्पतीमध्ये 2 नलिका असतात त्यांचं काम निरंतर चालू राहतं. म्हणून त्याच्याकरता आपल्याला मीडिया लागतो, पाणी लागतं. दुसरं, फर्टिगेशनमुळे कन्सिस्टंटली तुम्हाला न्यूट्रिएंटचं सप्लाय तुमच्या मका पिकाला होतो, आणि सर्व लागणारी अन्नद्रव्ये जी आहेत ती मका पिकाला पुरवता येतात. नो हिडन हंगर. मला ही सुद्धा कल्पना माहिती नसेल अजून, हिडन हंगर काय असते ते. हिडन हंगर हे तुमचं पीक दाखवतं तुम्हाला की तुमचं पिकाचं उत्पादन कमी कसं येणार आहे ते. म्हणून ती अवस्था निर्माण होऊ देऊ नये, म्हणून त्याच्याकरता न्यूट्रिएंटचं सप्लाय कन्सिस्टंट पाहिजे असतं, न्यूट्रिएंटचं सप्लाय. म्हणून बेटर कन्सिस्टंट वॉटर अँड न्यूट्रिएंट्स अवेलेबल, म्हणजे कायम मका पिकाला वापसा अवस्था आणि अन्नद्रव्य त्याचा पुरवठा सातत्याने सुरू असतो. म्हणून आपल्याला 100 क्विंटल उत्पादन मिळू शकतं मित्रांनो. मागे आलं का? ह्या मका पिकाच्या वेगवेगळ्या अवस्था आहेत बघा. तुम्ही बघा तुमच्या पाटपाण्या पद्धतीमध्ये तुम्हाला मका पिकाच्या वेगवेगळ्या अवस्थेनुसार तुम्हाला पाण्याचं, खतांचं व्यवस्थापन तुम्हाला करता येणं शक्य आहे का? नाही शक्य तुम्हाला. म्हणून मका पिकाच्या, जर मका पीक तुमचं पेरलं तुम्ही त्यावेळेला पाण्याची गरज किती असणार आहे. मका पिकाची उगवण झाली तेव्हा तुम्हाला पाण्याची गरज किती असणार आहे.
पण मका पीक उगवत सुद्धा नाही तेव्हा तुमची चारी भरलेली असते पूर्ण पाण्याने, सरी भरलेली असते, बरोबर आहे की नाही? मग जेव्हा तुमचं म्हणजे उगवण झालेल्या मका पिकाला जेव्हा तुम्ही सरी तुडुंब भरून पाणी देता, याचा अर्थ असा की नुकत्याच जन्मलेल्या बाळाला चमच्याने पाणी पाजायच्या ऐवजी बादलीने पाणी पाजता तुम्ही. काय मग तुम्ही दिलेले बेसल डोस जो आहे तो तिथे राहील का? माती जमीन शिल्लक राहील का? सरी तुडुंब भरल्यानंतर दिलेली खतं शिल्लक राहतील का जमिनीमध्ये? त्याचा निस्त्राव होऊन जाणार आहे, त्याचा लिचिंग होऊन जाईल त्याचा. मग तुम्ही टाकलेली खतंसुद्धा पिकाला उपयोगात होणार नाही, किंवा तुमचा खर्च वाया जाईल तुमचा. मग ह्या वेगवेगळ्या अवस्थेनुसार आपल्याला पाण्याचं आणि खतांचं व्यवस्थापन करायचं आहे. हेच मुख्य सूत्र आहे 100 क्विंटलचं. सोनवणे साहेब, 100 क्विंटलचं उत्पादन येण्याचं सूत्र हेच आहे की मका पिकाच्या अवस्थेनुसार पाण्याचं आणि अन्नद्रव्याचं व्यवस्थापन करणं. आता मका पिकाची जी पाण्याची गरज जी आहे ती खूप जास्त नाही आहे. सीजन पॉईंट बदलणार त्याची. तर साधारणपणे रब्बी हंगामात 500 ते 800 मिलीमीटर पाणी लागतं, परंतु मकाची मुळं जी आहेत 120 सेंटीमीटरपर्यंत खोल जरी जात असली तरी फिडिंग रूट जे आहेत ते वरच्या 40 सेंटीमीटरच्या थरामध्येच आहेत. आणि त्याला जी गरज आहे पाण्याची, इथे मात्र चित्र वेगळं असतं बरं का सर. इथे तुम्ही मका पीक हार्वेस्टिंगला आलेलं आहे ना, इथे उलट शेतकरी जास्त पाणी देतो, इथे सरी तुडुंब पाणी देतो. उलट जेव्हा पीक मॅच्युरिटीला जातं तेव्हा पिकाची पाण्याची गरज कमी होत जाते, तेव्हा पाण्याची गरज कमी असते त्यावेळेस. म्हणून तुमचा पाण्याचा ग्राफ जो आहे हा असा सुरुवातीला कमी असणार आहे, मध्ये जो तुरा लागतो टॅस्लिंग आणि सिल्की घेतं त्यावेळेस जास्त असणार आहे, नंतर पाण्याची गरज तुमची कमी कमी होत जाते. साधारणतः ज्या पाण्याचं वाटेचं कन्झम्पशन जे आहे ते पिकाच्या अवस्थेनुसार वेगवेगळं आहे बघा. साधारणपणे ज्या सुरुवातीच्या वाढीच्या अवस्थेमध्ये जी आहे ते 2 ते 3 मिलीमीटर पर डेची आहे, म्हणजे V1 to V6 म्हणजे पहिल्या पानापासून तर 6व्या पानापर्यंत. नंतर लेट व्हेजिटेटिव्ह स्टेज म्हणजे टॅस्लिंगचे म्हणजे पहिला जो तुरा बाहेर पडतो V7 to V10 म्हणजे टॅस्लिंगची, तर 4 ते 6 मिलीमीटर पर डेचं वॉटर रिक्वायरमेंट आहे. नंतर टॅस्लिंग टू ग्रेन फिलिंगच्या स्टेजपर्यंत म्हणजे व्हेजिटेटिव्ह टॅस्लिंगपासून तर रिप्रोडक्टिव्ह फेजमध्ये 6 ते 7 मिलीमीटर पर डेची पाण्याची गरज आहे. आणि ग्रेन फिलिंग टू मॅच्युरिटी जी आहे R4 to R6 जी आहे ते 3 ते 5 मिलीमीटर पाण्याची गरज पर डेची. म्हणजे पहा सुरुवातीला पाण्याची गरज कमी आहे, नंतर पण कमी झाली, इथे सर्वात जास्त आहे. टॅस्लिंग टू ग्रेन फिलिंगच्या स्टेजमध्ये पाण्याची गरज जास्त आहे, सर्वात जास्त. साधारणतः वेगवेगळा त्याचा कालावधी पण त्याचा बघू शकतो तुम्ही. नंबर ऑफ डेज टू टॅस्लिंग 55 ते 60 दिवस, डेज टू सिल्किंग 65 ते 70 दिवस, डेज टू सेटिंग सीड सेटिंग टू डेव्हलपमेंट 90 ते 100 दिवस, आणि मॅच्युरिटीचा कालावधी 110 ते 120 दिवस. या कालावधीप्रमाणे तुम्हाला पाण्याचं खतांचं व्यवस्थापन करायचं आहे. हा वरचा कालावधी जो आहे तुम्ही हायब्रिडचे सिलेक्शन करणार आहे त्याचा ड्युरेशनप्रमाणे किंवा जमिनीच्या प्रकाराप्रमाणे त्याचा बदल होऊ शकतो त्याच्यामध्ये. ही त्याची पाण्याची गरज आहे की आपल्याला ठिबक सिंचन संच किती वेळ चालवला पाहिजे. याच्यात तुमच्या लक्षात येईल सुरुवातीला ऑक्टोबर जर लागवड जर झाली तर फक्त पाण्याची गरज 3 लिटर आहे एका मीटरच्या लांबीमध्ये, आणि एका मीटरमध्ये किती झाडं बसणार तुमचे? 5 झाडं बसणार आहेत. 5 झाडं बसणार एका मीटरमध्ये. नोव्हेंबरमध्ये 4.5 लिटर लागणार आहे, डिसेंबरमध्ये 6 लिटर लागणार आहे, आणि जानेवारीमध्ये जास्तीचं 5 लिटर पाणी लागणार आहे. जास्त पाण्याची गरज नाहीच आहे. मग तुम्ही जर संच चालवणं कालावधी जर पाहिला तर 1 तासापेक्षा जास्त नाही आहे. हा तुमचा रब्बी समरचा आहे. जानेवारीचा रोप लागवड असेल तर तुमचं 2.5 लिटर पाणी लागणार आहे एका मीटरच्या लांबीमध्ये, फेब्रुवारीमध्ये 5 लिटर लागणार आहे, मार्चमध्ये साधारणतः 10 लिटर लागणार आहे, आणि एप्रिलमध्ये 8 लिटर लागणार आहे.
म्हणजे पाण्याची गरज इथे जास्त आहे बघा या ठिकाणी. हे जे आहे तुमचं टॅस्लिंग सिल्किंगच्या पिरियडमध्ये आणि ग्रेन फिलिंगच्या स्टेजमधली स्टेज आहे. साधारणतः एकात्मिक पीक पोषण पद्धतीवरती आमचा भर असणार आहे. मग त्यात सेंद्रिय खतं वापरली पाहिजे, रासायनिक पण वापरली पाहिजे, जैविक पण वापरली पाहिजे. मग याच्यामध्ये सेंद्रियमध्ये शेणखत आहे, कंपोस्ट आहे, बायो कंपोस्ट आहे, वर्मी कंपोस्ट आहे, प्रेसमेड केक आहे, निंबोळी पेंड आहे, नंतर ही करंज केक पण आहे. इनऑर्गॅनिकमध्ये स्टेट कण कॉम्प्लेक्स फर्टिलायझर, वॉटर फर्टिलायझर्स आहे. सेकंडरी मायक्रोन्युट्रिएंट्स पण आहेत. बायो फर्टिलायझरमध्ये ॲझोटोबॅक्टर, PSB, KSB, जीवामृतची स्लरी पण वापरावं लागेल आपल्याला. प्रेसमेड केक आपली जी कारखान्याची मळी आणि मका पीक जे आहे ना, जसं लिंबूवर्गीय फळझाड आहे तसं मका पिकामध्ये तुम्हाला सर्व प्रकारच्या अन्नद्रव्याची डेफिशियन्सी बघायला मिळतात. तुम्हाला सर्व प्रकारच्या डेफिशियन्सी क्लिअर कट बघायला मिळतात. तुम्हाला ही नायट्रोजनची डेफिशियन्सी आहे, ही फॉस्फरसची डेफिशियन्सी आहे. बऱ्याच वेळा तुमचे पानं जांभळ्या रंगाचे दिसतात मागचा भाग, ती फॉस्फरसची डेफिशियन्सी आहे. तुमच्या वरच्या कडा जे आहे करपलेल्या दिसतात तुम्हाला, ही पोटॅशची डेफिशियन्सी आहे. या अशा प्रकारच्या डेफिशियन्सी तुम्हाला बघायला मिळतील. म्हणून आपण फर्टिगेशनमध्ये पूर्ण न्यूट्रिएंट बॅलन्स न्यूट्रिशन टाकलेलं आहे. आता न्यूट्रिएंट रिक्वायरमेंट जर पाहिली आपण तर जर्मिनेशन आणि इमर्जन्सीच्या स्टेजमध्ये जे आहेत पहिले तर 10 दिवस जे आहेत त्याच्यामध्ये फॉस्फरस पण लागणार आहे, झिंक पण लागणार आहे, सल्फर पण लागणार आहे. व्हेजिटेटिव्हमध्ये तुम्हाला नायट्रोजन लागेल, फॉस्फरस लागेल, पोटॅशियम लागेल, झिंक लागेल, सल्फर लागेल. त्याच्यानंतर रिप्रोडक्टिव्ह फेजमध्ये जे टॅक्सलिंगची आहे त्याच्यामध्ये तुम्हाला नायट्रोजन लागेल, पोटॅशियम लागेल, मॅग्नेशियम लागेल, सल्फर लागेल. सिल्किंग आणि ग्रेन फिलिंगच्या स्टेजमध्ये नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅशियम, कॅल्शियम आणि बोरॉन. इथं सर्वात मोठा रोल तुमचा बोरॉनचा रोल असणार आहे. जे फर्टिलायझेशनच्या प्रोग्रेसमध्ये तुम्हाला बोरॉनची गरज पडते पॉलिनेशन होण्यासाठी. नंतर मॅच्युरिटीच्या पिरियडमध्ये तुम्हाला पोटॅशियम आणि नायट्रोजनच पाहिजे, म्हणजे बोरॉन पाहिजे. हे पोटॅशियम आणि बोरॉन. साधारणपणे 1 टनचा मकाचं उत्पादन घेण्यासाठी आपल्याला किती अन्नद्रव्य पाहिजे? साधारणपणे 1 टनचं म्हणजे 10 क्विंटलसाठी 10 क्विंटल मक्याचं उत्पादन घेण्यासाठी अन्नद्रव्य किती पाहिजे? तर ते बघितलं आपण. साधारणपणे नायट्रोजन 15 ते 25 किलो पाहिजे, फॉस्फरस साधारण 5 ते 10 किलो पाहिजे, पोटॅशियम 3 ते 7 किलो पाहिजे, गंधक तुमचं 1 ते 3 किलो पाहिजे, मॅग्नेशियम 2 ते 4 किलो पाहिजे, कॅल्शियम 1 ते 2 किलो पाहिजे. मायक्रोन्युट्रिएंट्समध्ये झिंक 50 ते 100 ग्रॅम पाहिजे, झिंक फेरस तुमचं 50 ते 100 ग्रॅम पाहिजे, कॉपर 20 ते 40 ग्रॅम पाहिजे, मॅग्नीज 30 ते 60 ग्रॅम पाहिजे, बोरॉन 20 ते 50 ग्रॅम पाहिजे आणि मॉलिब्डेनम जे आहे ते 1 ते 2 ग्रॅम 10 क्विंटलला पाहिजे. तर साधारणपणे आपला हा बेसल डोस आपण बघितला आपण. तर फर्टिगेशनच्या शेड्यूलमध्ये जे आहे तर साधारणपणे तुम्ही बघा की पहिले 40 दिवस जे आहेत म्हणजे आपण 10व्या दिवशी पूर्ण उघड झाले असं धरतो आहे. तर साधारणतः युरिया 4.5 किलो, 12-102 किलो आणि पांढरा पोटॅश 1.25 किलो सोबत चिलेटेड मायक्रोन्युट्रिएंट जे आहे ते 250 ग्रॅम आणि मॅग्नेशियम सल्फेट 1 किलो आपल्याला पर एकर पाहिजे. नंतर 41 ते 70 इथे तुमचा टॅस्टिंग आणि सिल्किंगचा पिरियड ग्रेन फिलिंगचा स्पेस सुरू होतो. इथे तुमचा युरिया 5.5 किलो, 12-102 2.5 किलो, पांढरा पोटॅश 2 किलो, चिलेटेड मायक्रोन्युट्रिएंट 250 ग्रॅम, मॅग्नेशियम सल्फेट 1 किलो आणि बोरॉन इथे वापरायचं आपल्याला 500 ग्रॅम वापरायचं आहे. बरोबर आहे. आणि 71 ते 100 दिवस इथे तुमचं मॅच्युरिटीची स्टेज आहे. इथे तुमचा दाणेकडे परिपक्व होता. इथे युरिया 1 किलो आणि पोटॅश 3 किलो, एकाला 3 रेशो त्याला पाहिजे. आणि त्यासोबत मॅग्नेशियम सल्फेट पाहिजे आपल्याला 1 किलो पर एकरचं. हे आपल्याला आठवड्यातून 2दा द्यायचं आहे, दर 4थ्या दिवशी. आम्ही बायो प्रॉडक्ट्सचा उपयोग सांगतो. त्याच्यामध्ये 100 क्विंटलसाठी बायो फर्टिलायझरमध्ये ॲझोटोबॅक्टर, ॲझोस्पिरिलम, PSB, KSB, जीवामृत, ट्रायकोडर्मा, मायकोरायझा, सुडोमोनास याची जी स्लरी जी आहे
सोनवणे साहेब, याची स्लरी आपण दर 10 ते 12 दिवसांनी जर दिली तर त्याचा जास्त फायदा दिसून आला मला. म्हणजे 100 क्विंटल तुम्हाला खात्रीने जायचं असेल तर बायो प्रॉडक्टचा सुद्धा उपयोग करणं गरजेचं आहे. हे तुमचं PSB आणि KSB जे आहे हे तुमचं फॉस्फरस आणि पोटॅशची एफिशियन्सी वाढवणार आहे. आणि जमिनीमध्ये जे काही फॉस्फरस आणि पोटॅश स्थिर झालेला आहे तो पण पिकाला उपलब्ध होईल. मायक्रोरायझा वगैरे जे वापरला आपण तर तिथे आपल्याला जे विल्ट येणार आहे, ब्लाईट, त्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल. तुमचा ट्रायकोडर्मा असेल, जीवामृत असेल, या सर्व कॉम्बिनेशनमध्ये तुमचा प्लांट जास्तीत जास्त हेल्दी राहणार आहे. फोलियर फिडिंगमध्ये बघा पिकाला 19 पहिल्या महिन्याचा अवस्थेचा कालावधी असतो व्हेजिटेटिव्ह फेजमध्ये, म्हणजे V1 to V6 पर्यंत 19 60 ग्राम प्रति 15 लिटर पाण्यामध्ये फवारणी करायची आहे. 1261 60 ग्राम रिप्रोडक्टिव्ह फेजमध्ये, क्रॉप डेव्हलपमेंटच्या स्टेजमध्ये 052 75 ग्राम आणि मॅच्युरिटीच्या स्टेजमध्ये 13 सांता 100 ग्राम आपल्याला वापरायचं आहे 15 लिटर पाण्यामध्ये. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे एकदम महत्त्वाकांक्षी आणि कोणीही प्रयोग केलेला नाही याच्यावरती, हार्मोन्सचा. कधी लोकांना ऐकलं पण नाही अजून पद्धती. म्हणून आपण जिबरेलिक ॲसिड 6BA, सायटोकायनिन 6BA, पुन्हा कॅचरेटेड झिंकचा वापर, सायटोकायनिनचा वापर, नॅप्थॅलिक ॲसिडचा वापर, हे सुद्धा आपण आपल्या प्रयोगामध्ये घेतलेलं आहे. तुम्ही यावर्षी जो प्रयोग पाहिला आपला जैन हिलला जो आपण प्रयोग करतो आहे त्या प्रयोगामध्ये पहिल्यांदा मी हार्मोनचा उपयोग करतो आहे. पहिल्यांदा वापर करतो आपण हार्मोनचा. आणि हार्मोनचा उपयोग मका पिकाला अतिशय फायदेशीर सिद्ध पण झालेलं आहे. इंटरकल्चर ऑपरेशनमध्ये तुम्ही गादी वापरते लागवड करता, मला इंटरकल्चर ऑपरेशन करायची गरजच पडते त्या ठिकाणी, कारण बेड डिस्टर्ब करायचे नाही आहे. आणि 2 बेडमध्ये जी जागा जी आहे तिथे तण उगवतच नाही, कारण कॅनोपी 100% कव्हर झालेले असते, 100% कॅनोपी कव्हर झालेले असते. फक्त पहिल्या पिरियडमध्ये तुम्हाला विडीसाईडचा एक स्प्रे घ्यावा होता टिंजरचा, सुरुवातीला उगवण झाल्याच्या वेळेस. त्यावेळेला होतं तुम्हाला टिंजरचा उपयोग त्याला करावा होता तुम्हाला. जिथं आपल्याला 87 क्विंटल उत्पादन काढलं तिथला प्लॉट आहे हा लासलगावला. हां, हे त्याच्यावरती येणारे किडीबद्दल बोललो मी, किडी रोगच्याबद्दल. त्याचं मॅनेजमेंट पण सोपं आहे. लष्करी अळी स्टेम बोररसाठी आपल्याला क्लोरोपायरिफॉस, क्विनाल्फॉस, डेलिगेट, फिनोप्रोफेनॉफॉस, सायपरमेथ्रिन, कोरोजेन, प्रोक्लेनचा वापर करता येईल. ॲफिड आणि जॅसिडसाठी मात्र आपल्याला सिस्टमिक इन्सेक्टिसाइड जे आहेत, मग डायमेथोट आहे, निम एक्स्ट्रॅक्ट आहे, कॉन्फिडॉर आहे, रिजंट आहे, ॲडमायर, गुलाला याचा वापर करता येईल. ही सर्वात मोठी थर्ड स्टेजमधली अळी आहे. तुम्ही फर्स्ट स्टेजला कंट्रोल केली पाहिजे. स्पोडॉप्टेरा जी आहे ती फर्स्ट स्टेजला कंट्रोल केली पाहिजे. सुरुवातीला ती क्लस्टरमध्येच असते अगदी, म्हणजे 50-50, 60-60 वेळा सुद्धा तिथे दिसतात तुम्हाला. मग त्याच्याकरता जे आहे पहिलं आपल्याला जे अर्ली प्लॅन्टिंग जे आहे, फरक मला तुम्ही जाईल की 1 नोव्हेंबर ते 20 नोव्हेंबरच्या तुमची लागवड झाली पाहिजे 100 क्विंटलसाठी. सिंक्रोनाइज प्लॅन्टिंग झालं पाहिजे, एक्सटेंड करू नका जास्त. ट्रीटेड सीड वापरा फॉलोमिंगसाठी. क्रॉप जॉमेट्रीचे पेडवर प्लॅन्टिंग करा. फेरोमेन ट्रॅपचा वापर करा. परत वाचावायची फेरोमेन ट्रॅप कोणी वापरत नाही. लाईट ट्रॅप वापरा, येलो स्टिकी ट्रॅप वापरा, ट्रॅप क्रॉप वापरा, त्यामध्ये 80 ट्रॅप आहे त्यासाठी. निम एक्स्ट्रॅपचा स्प्रे घ्या, BVRचा स्प्रे करा, मेटारायझमेंटचा उपयोग करा. क्लोरोपायरिफॉस, प्रोफेनॉफॉस, सायपरमेथ्रिन, इमॅम्क्टिन बेन्झोएट, DPL-BT और सिमिपिलिओ हे चांगलं याच्याकरता जास्त उपयोगी आहे. स्पोडॉप्टेरा फ्रुगिपर्डा लष्करी अळी जी आहे ती. ब्लाईटसाठी जे आहे त्याच्याकरता
झायनेब आहे किंवा मॅनेब किंवा मॅन्कोझेब आपण घेऊया, डायथेनियम 45, जे MLB-साठी जे आहे ते डायथेनियम 78 आहे, 2.5 ग्रॅम पर लिटर वाटे चालते. आणि तांबेरासाठी जे आहे, तांबेऱ्याकरता डायथेनियम 45 आहे किंवा तुमचा COC तुम्ही घेऊ शकता. तुम्ही डाउनी मिल्ड्यू करता COC आहे किंवा मेटॅलिक रिडोमिलचा स्प्रे तुम्ही घेऊ शकता. टार्गेट यील्ड जो आहे तो खरीप हंगामाकरता 75 क्विंटल आहे आणि रब्बी हंगामाकरता 100 क्विंटलचा आहे. खरीपाचा 75 क्विंटल कशासाठी आहे की सनशाईन अवर्स कमी असतात, क्लाउडी वेदर असतं. नाही, खरीपाच्या हंगामासाठी टार्गेट यील्ड कमी काय आहे, कारण ढगाळ वातावरण असतं, सूर्यप्रकाशाचे तास कमी असतात, सूर्यप्रकाशाची गुणवत्ता चांगली नसते, म्हणून त्या ठिकाणी 75 क्विंटलचं घेतलं. रब्बी हंगामाकरता 100 क्विंटलचं घेतलेलं आहे. हे बघा मकाचं पीक अंडर ड्रीप फर्टिगेशन. हे पुन्हा अंतर लक्षात घ्या, हे अंतर 40 सेंटीमीटर, 1.25 फूट आहे. हा मध्ये गॅप आहे आपला. पुन्हा 2 ओळीतलं अंतर 40 सेंटीमीटर आहे. पुन्हा तुमचा गॅप मधला आहे. आता तुमचं नळीतलं अंतरच अवलंबून राहील ना. हे अंतर जे आहे हे अंतर बदलेल. कशामुळे? 2 नळ्यातलं अंतरमुळे बदलेल ना. 4 फूट असेल तर अंतर कमी राहील. हे बघा तुम्ही, हे दोन कॉप्स आहेत आमच्या ट्रायलमधले कॉप्स आहेत. हे ट्रीटमेंट सेम आहे बरं का सर. फर्टिलायझरचा डोस सेम आहे, फक्त फरक काय? इरिगेशनची मेथड. हे अंडर ड्रीप फर्टिगेशनचा आहे आणि मोकळ्या पाण्याचा आहे. इथे आम्हाला 68.5 क्विंटलचं मिळालं होतं, इथे आम्हाला 34 क्विंटल मिळालं. आता ट्रायलचे रिझल्ट येते. ट्रायल 1मध्ये बघा, साधारणतः कॉपचं वेट जे होतं 184 ग्रॅम होतं, त्याच्यामध्ये दाण्याचं वजन 134 ग्रॅम, 139 ग्रॅम आणि 45 ग्रॅम स्टडचं वजन होतं. हे पाठ पाण्या पद्धतीमध्ये. ट्रायल 2मध्ये 241 ग्रॅम वजन भरलं कणसाचं, कॉपचं वजन. ग्रेनचं वजन 188 होतं आणि स्टडचं वजन 53 होतं. ड्रीप इरिगेशनच्या ट्रायलमध्ये 411 ग्रॅम कॉपचं वजन होतं, त्याचं ग्रेनचं वजन 311 ग्रॅम आणि स्टडचं वजन 100 ग्रॅम होतं. आणि दुसऱ्या ट्रायलमध्ये 472 ग्रॅम कॉपचं वजन होतं, त्याच्यात 363 ग्रॅम ग्रेनचं वजन होतं कर्नलचं आणि 109 ग्रॅम स्टडचं वजन होतं. साधारणपणे पुन्हा तिच्यावरती बोलू आपण. 4 फुटाची जर तुमची ठिबकची नळी असेल तर 33,725 झाडं बसणार, तिच्यावर बसणार आहेत. साधारणतः 100 क्विंटलचं उत्पादन घेण्याकरता आपल्याला दाण्याचे वजन किती पाहिजे? कर्नलचं वजन 296.51 ग्रॅम पाहिजे. 4.5 फूट ठिबक सिंचनची नळी असेल तर 29,977 झाडं बसतील त्याच्यामध्ये. साधारणतः 333 ग्रॅम आपल्या दाण्याचं वजन पाहिजे. 5 फूट जर त्याच्या झाडाचे 2 नळ्यातलं अंतर असेल तर 26,625 झाडं बसणार त्यामध्ये. तर 375 ग्रॅम आपल्याला दाण्याचं वजन पाहिजे. तर इथे बघा तुम्हाला हायेस्ट वजनचे सोडणे साहेब, हायेस्ट वेट तुम्हाला 375 ग्रॅम पाहिजे 5 फूट ठिबक सिंचनाच्या नळी अंतरावरती, बरोबर आहे. आणि झाडांची संख्या 26,625 आहे. आपल्या ट्रायलमध्ये हायेस्ट वेट जे मिळालं आपल्याला ते बघा 363 ग्रॅमचं पर्यंत मिळालेलं आहे. 363 ग्रॅमपर्यंत मिळालं त्या ठिकाणी. म्हणजे आपल्याला जे पाहिजे त्याच्यापेक्षा जास्त मिळालेलं आहे. म्हणजे आपण 100% आपण 100 क्विंटलचं ट्रायल म्हणजे उत्पादन घेऊ शकतो आपण. एक पुन्हा दाखवतो. साधारणतः 100 कर्नलचं वजन घेतलं आपण. फ्लड इरिगेशनमध्ये 100 दाण्यांचं वजन मिळालं, 32 ग्रॅम मिळालं पहिल्या ट्रायलमध्ये. दुसऱ्याच्यात 32 ग्रॅम मिळालं होतं, 32.781. ड्रीप इरिगेशनच्या ट्रायलमध्ये 100 दाण्यांचं वजन जे कर्नलचं वजन 43.786 ग्रॅम आणि 40.597 ग्रॅम मिळालं. आम्ही ओळी पण बोलतो, त्याच्यात व्हर्टिकलमध्ये
वर्टिकलमध्ये 38 होते पहिल्या ह्याच्यात आणि दुसऱ्या ह्याच्यात 14 होत्या. नंतर पहिल्या ह्याच्यात 34, दुसऱ्या ह्याच्यात 34 होत्या, नंतर 14 मिळाल्या. ड्रीप इरिगेशनच्या ट्रायलमध्ये 45 आणि 16, 42 आणि 16 टोटल नंबर ऑफ कर्नल जे 474 होते, इथे 688 मिळाले. साधारणतः वेटचं कर्नल जे वेट जे होतं ते साधारणतः 153 ग्रॅम मिळालं, इथे 289 ग्रॅम मिळालं. साधारणतः झाडांची संख्या ॲव्हरेज जी इथे 225,000 झाडांची संख्या होती. फ्लड इरिगेशनमध्ये 60/25 अंतरावरती. इथे यील्ड मिळाला मला 28.25 मिळालं. इथे 29,000 झाडांची संख्या होती, 4.5 फूटची बगीची नळी होती आणि 8 इंच अंतर त्यावर ठेवलं होतं आपण. साधारणतः 83.81 क्विंटलचं उत्पादन आपल्याला या ठिकाणी मिळालं. हे ठिबक सिंचनावरती आणि फर्टिगेशन केलं आपण तर त्याची कणस बघा तुम्ही, कॉप बघू शकता तुम्ही. पूर्ण टॉपपासून तर बॉटमपर्यंत कॉम्पॅक्ट आहे आणि ग्रेनची साईज सुद्धा सारखीच आहे. कर्नल्स बघा तुम्ही त्याची. चौधरी साहेब दिसता का तुम्हाला साईज? टॉपपासून तर बॉटमपर्यंत बघा. हे की फॅक्टर्स आहेत 100 क्विंटलसाठीचे, की प्रॉपर लँड प्रिपरेशन पाहिजे, गादी वापर लागवड केली पाहिजे, हायब्रिडचं सिलेक्शन प्रॉपरली केलं पाहिजे, हायब्रिडचं सिलेक्शन, नंतर ऑर्गॅनिक मॅटर पण वाढवले पाहिजे आपण, ऑर्गॅनिक कार्बन वाढलं पाहिजे, ऑप्टिमम प्लांट पॉप्युलेशन पाहिजे, स्पेसिंग म्हणजे क्रॉप जॉमेट्री पाहिजे, वॉटर मॅनेजमेंट थ्रू ड्रीप इरिगेशन पाहिजे, न्यूट्रिएंट मॅनेजमेंट थ्रू फर्टिगेशन पाहिजे, वीड कंट्रोल असला पाहिजे आणि पेस्ट अँड डिसीज कंट्रोल जो टाईम टू टाईम केला पाहिजे. हे जे की फॅक्टर आहेत 100 क्विंटल उत्पादनासाठी. लास्ट स्लाइड ही 100 क्विंटल उत्पादन मिळणं सहज शक्य आहे मित्रांनो, बट इट इज हायली डिपेंडेंट अपॉन द इंटिग्रेशन ऑफ द ॲडव्हान्स ॲग्रोनॉमिक प्रॅक्टिसेस, high performing hybrids, optimal environment conditions through the adoption of modern agriculture techniques such as precision farming, water management, fertigation, improved crop management, plant protection and targeted yields are achievable in high input and well management system. आवाज येतो इथे. अच्छा, तर इथे सर्वात महत्त्वाचं म्हणजे कॉन्फिडन्स तुम्हाला देतो मी, एकरी 100 क्विंटल उत्पादन मिळणं सहज शक्य आहे. परंतु प्रत्येक गोष्ट जी आहे ती सांगितलेली वेळेत झाली पाहिजे आणि अचूक झाली पाहिजे. तर 100 क्विंटल उत्पादनाचा मग त्याचा जो पासवर्ड जो आहे 100% हा त्याचा पासवर्ड आहे. दिस इज द ओनली पासवर्ड. यू कॅन अचीव द टार्गेट 100 क्विंटल्स. माझे कॉन्टॅक्ट्स आहेत, ते माझा फोन कॉल बघू शकता मी, तुम्ही फोन करा. पहिला BSNLचा, दुसरा जिओचा आहे. तुम्ही मला व्हॉट्सअप करू शकता. दोघं नंबर व्हॉट्सअपचे आहेत माझे, दोघं ग्रुप आहेत. SMS करू शकता मला, तुम्ही मेसेंजरवरती मेसेज टाकू शकता. तुम्ही फेसबुकवरती माझं पेज विजिट करा. तुम्ही फेसबुकवर माझं पेज आहे बालकृष्ण सडे नावाने. माझा पर्सनल ब्लॉग पण आहे, भरपूर आर्टिकल मला वाचायला मिळतील. तुम्ही मला ट्विटरवरती भेटू शकता. तुम्ही माझं इंस्टाग्रामवरती पेज व्हिजिट करू शकता. तुम्ही इंस्टाग्रामवरती तुम्हाला भरपूर व्हिडिओ बघायला मिळतील. त्याच्यावरती वरती तुम्ही मला भेटू शकता. तुम्हाला ईमेल करू शकता. तुम्हाला टेलिग्रामवरती भेटू शकता. तुम्ही मला लिंकइनवरती भेटू शकता. तुम्ही लिंकइनवरती भरपूर आर्टिकल्स तुमचे आहेत.
आणि यूट्यूबवरती सुद्धा व्हिडिओ तुमच्याकडे बघायला मिळतील. तर तुम्ही सर्व सोशल मीडियावरती तुम्हाला भेटू शकता. तुम्हाला जो पाहिजे तो सोशल मीडिया तुम्ही सिलेक्ट करा आणि जास्तीत जास्त मका पिकाचं उत्पादन मिळवण्याचा प्रयत्न करा. नक्की तुम्हाला यश मिळेल. थँक्यू.